नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025च्या पोलीस भरतीच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याचे जे काही कोण 43च्या आसपास पेपर झालेले त्याचे आपण सिरीज चालू केलेले. तर त्याच्यामधला बघा आज आपण नाशिक शहराचा पेपर बघणार आहे, की जो आपला 7 जुलै 2024 मध्ये झाला होता. मग त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे बघा, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं. तर बघा त्याच्यावरती कंबाईनसाठी सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. बॅचची फी फक्त आपली ₹999. सेम त्याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती एमपीएससी साठी पण सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली ₹999 आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपण सरळ सेवेसाठी, पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी पण बॅचेस उपलब्ध करून देतोय. तर आपलं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. बघा 7, 11, 13, 17, 19 आणि इकडे क्वेश्चन मार्क. ठीक आहे बघा. बघा आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला 7 अधिक 6 13. ठीक आहे बघा. एकाड संख्या बघायची बघा. 13 अधिक 6 19. ठीक आहे बघा. परत इकडं 11 अधिक 6 17. परत 17 अधिक 6. 17 अधिक 6 किती होईल? 17 आणि 6 23. इथं काय येईल? 23 नंबर येईल. चला परत इकडे बघा 19 अधिक 6. 19 अधिक 6 किती निघेल? 25. म्हणजे ह्यातला एक नंबर 23 असेल, एक नंबर 25 असेल. 23 25 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परसिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. खालील विसंगत संख्या शोधा. बघा आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला. 2 जर पकडला आपण तर बघा 2 हा 1 चा घन अधिक 1. म्हणजे 1 चा घन 1 असतो अधिक 1 बरोबर किती झाले? 2 झाले. बघा 9 म्हणजेच काय बघा. 2 चा घन अधिक 2. बघा 2 चा घन किती असतो? 8 असतो. सॉरी 2 चा घन अधिक 1. 8 अधिक 1 9. बघा आता 5 28. 28 म्हणजेच काय बघा. 3 चा घन 3 चा घन अधिक 1. 3 चा घन किती असतो? 27. 27 अधिक 1 28. बघा 65 म्हणजेच काय? बघा 4 चा घन अधिक 1. म्हणजे 4 चा घन असतो 64. 64 अधिक 1 65. परत बघा 126 म्हणजेच काय इकडं? 5 चा घन 5 चा घन अधिक 1. 5 चा घन असतो 125. 125 अधिक 1 126. आता इथे किती निघते बघा. 6 चा घन अधिक 1 पाहिजे होतं. म्हणजेच काय 6 चा घन झाला 216. 216 अधिक 1 म्हणजे 217 पाहिजे होतं उत्तर. ठीक आहे. पण इथं उत्तर काय दिलं? 216. म्हणजे आपला विसंगत घटक कुठला असेल? ऑप्शन नंबर 3 216. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा विसंगत घटकवरती प्रश्न आहे. काय दिले बघा. विसंगत घटक ओळखा. बघा आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला. बघा ए नंतर बी, बी नंतर सी. ठीक आहे बघा. उलट घेतलंय. ठीक आहे बघा. सी च्या पाठीमागे एक घर बी, बी च्या पाठीमागे एक घर ए. ठीक आहे. चला परत पुढे बघा. बघा पी क्यू आर, पी च्या पुढे क्यू, क्यू च्या पुढे आर. म्हणजे थोडक्यात काय आर च्या पाठीमागे एक घर क्यू, क्यू च्या पाठीमागे एक घर पी. ठीक आहे. चला परत बघा. बघा एस बघा इथे काय दिसतंय बघा तुम्हाला. एस टी आणि नंतर इथं मध्ये येऊ दिसते बघा. कंटिन्यू पाहिजे बरोबर आहे का बघा. इथं सी पाठीमागं बी, बी च्या पाठीमागं ए, आर च्या पाठीमागं क्यू, क्यू च्या पाठीमागं पी. इथं टी च्या पाठीमागं यू आहे का नाही? एस टी यू असं असते. मग टी च्या पाठीमागं एस असते. टीच्या पाठीमागं इथं एस पाहिजे होतं. बरोबर आहे का? बघा इथं मग हे आपलं चुकतंय. ऑप्शन नंबर 3 असेल. बघा इथं जर बघितलं आपण एम नंतर एन, एन नंतर ओ. ठीक आहे. मग एमच्या ओ च्या पाठीमागं एन, एनच्या पाठीमागं एम. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परसिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये. बघा जे पासून एल जर बघितलं आपण बघा एच आय जे के एल. जेच्या पुढे 2 घरं गेले की काय निघते बघा. एल निघते बघा. एलच्या पुढे बघा एल, एम एन. परत 2 घरं पुढे गेले की एन निघते. चला परत एन पासून पी बघा. एन ओ पी. परत 2 घरं पुढे गेले की पी निघते. बघा पीच्या परत पुढे 2 घरं जावा काय निघेल बघा. पी क्यू आणि आर. म्हणजे काय निघेल बघा. आर निघेल इथं. आर म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. बघा रमेश हा काय म्हटले. रमेश हा मोठा आहे कुणापेक्षा? तर सुरेश पेक्षा. तर बघा लक्षात घ्या. आता काही ठिकाणी तुम्ही काय करत असाल बघा. रमेश असं दाखवत असाल. बरोबर आहे का? तर बघा या मेथडने कधी कधी क्वेश्चन चुकण्याची शक्यता जास्त असते. ही आपली प्रॉपर मेथड आहे. या मेथडने सॉल्व्ह करायचं. आता ठीक आहे पोलीस भरतीला काही एवढे अवघड क्वेश्चन नसतात. पण जर कधी अवघड प्रश्न विचारले तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते तुमचं. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉपर आपलं या मेथडने सॉल्व्ह करायचं. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतो. काय दिले. रमेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. परत काय दिले बघा. विजय अविनाश पेक्षा. बरं आता ह्याच्यामध्ये विजय अविनाशचा कुठं उल्लेख आहे का नाही. पुढचं वाचा काय दिले बघा. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. बघा सुरेश पेक्षा लहान कोण आहे बघा. विजय आहे. विजय बद्दल माहिती दिली. बरोबर आहे का? बघा विजय हा काय दिलाय बघा. विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे.
विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे आणि तो सुरेश पेक्षा लहान आहे. ठीक आहे, चला परत काय दिले बघा. तर सर्वात मोठा कोण आहे? सर्वात मोठा कोण दिसतोय तुम्हाला? रमेश दिसतोय. ठीक आहे, रमेश म्हणजे जो ऑप्शन नंबर 3. इथं काय त्यांनी चुकवायचा काय विषय नाही, सगळे सरळ सरळ आपली मांडणी दिलेली. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत. ठीक आहे बघा, एक अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? बघा आता घोडे आणि त्या चालणाऱ्या व्यक्तींची संख्या सेमच आहे, बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या, इथं समजा आपण एक घोडा पकडला. ठीक आहे बघा, इथं घोडे आणि काय करा, घोडे आणि इकडं काय करा, स्वार करा. बघा आपण एक एक पकडू शकतो का? तर नाही पकडू शकत. का? कारण की तुम्हाला निम्मे स्वार हे काय करायचे, घोड्यावरून वरती बसवायचे, बरोबर आहे का? मग आपण काय करतोय, रेशिओ काढतोय. सुरुवातीला बघा एक एक घोड्याच्या ऐवजी बघा 2-2 म्हणजे थोडक्यात काय 2x करा. 2x स्वार आहेत आणि 2x घोडे आहेत. 2 घोडे आणि 2 स्वार आहेत. ठीक आहे, आपण फक्त रेशिओवर चालतोय. बघा आता काय दिले ह्यातले निम्मे. बरं आता निम्मे स्वार काय दिले बघा, घोड्यावर चढले. सुरुवातीला सगळे चालत चाललेत. ठीक आहे बघा, आता मला सांगा ह्याच्यातले जर निम्मे जर चढले. ठीक आहे बघा, आता ह्याचा शिल्लक किती जाईल, x राहील आणि ह्यातला x कुठं जाईल बघा, ह्या घोड्यावरती जाईल. ह्यातल्या एका घोड्यावरती निम्मे स्वार जातील, बरोबर आहे का? एका घोड्यावर एक स्वार गेला, राहिला दुसरा एक घोडा शिल्लक. ठीक आहे, बरं पुढे काय दिले बघा. हा आता गेल्या पायांची संख्या काय दिली बघा, आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? मला सांगा. आता इथं x आणि इकडे किती झाले बघा, 2x आहे. बघा इकडे एक स्वार होता तो ह्या घोड्यांवर चालला, त्यामुळे त्याचा पाय काय तुम्हाला जमिनीवरती दिसणार नाही. ठीक आहे बघा, पायांची संख्या किती असेल बघा. बरं आता इकडे घोडे झाले 2x आणि इकडे स्वार झाला 1x. बघा आता मला सांगा, प्रत्येक ह्याला जर पाय जर पकडले आपण, घोड्याला 4 पाय असतात, बरोबर आहे का? मग इकडे 2x गुणिले जर 4 केले ना तर 4 दुने 8x पाय होतात. हे 8x पाय आणि प्रत्येक व्यक्तीला किती पाय असतात, 2 पाय असतात, म्हणून x गुणिले 2 केलं तर 2x पाय होते. ठीक आहे बघा, आता काय निघते बघा तुम्हाला इथं, पायांची एकूण संख्या किती झाली बघा. जर गुणोत्तरामध्ये बघितलं आपण 8 अधिक 2x बरोबर झाले 10x. हे झाले गुणोत्तरामध्ये, पण संख्येमध्ये किती दिले बघा त्यांनी, 50. 10x बरोबर किती दिसते बघा इकडे, 50. येते लक्षामध्ये बघा, 10x बरोबर 50 म्हणजे x बरोबर किती झाले बघा, x बरोबर झाले 5. 10×5 = 50, बरोबर आहे का? x ची व्हॅल्यू झाली 5. मग आता मला सांगायचं विचारलं का त्याने आपल्याला, तर एकूण घोडे किती? मग आता घोड्यांचे पाय किती आहेत बघा, घोड्यांचे पाय किती आहेत, 8x आहेत. 8x म्हणजे किती झाले बघा, x ची व्हॅल्यू 5 आहे. 8 गुणिले 5 म्हणजे बरोबर झाले 8×5 = 40. 40 पाय झाले. आता मला सांगा, जर 40 पाय असतील घोड्याला, एका घोड्याला 4 पाय असतात, बरोबर आहे का? 40 पायांमध्ये किती घोडे बसतील बघा, 40 भागिले 4 करा, किती निघते इकडं, 10 घोडे. 10 घोडे म्हणजे आपलं उत्तर काय निघते, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे, तर राकेशचे वय किती? बघा दोन नाव आहेत, राकेश आणि सोनिया. बघा इथं राकेशला आणि दुसरं कोण आहे, सानिया. ठीक आहे, आता काय दिले बघा याच्यामध्ये, राकेशचे वय बघा सानियाच्या वयापेक्षा, कुणाच्या बघा च्या किंवा पेक्षा कुणाला दिलाय बघा, त्यांनी सानियाला दिलाय, बरोबर आहे का? मग काय करायचं, सानियाचं वय हे x पकडायचं. ठीक आहे, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणजे हिच्या x पेक्षा 5 वर्षांनी कमी कोण आहे, राकेश. हे झालं राकेशचं वय, हे झालं सानियाचं वय, आणि त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती, 27 आहे. आता ह्याची आधी बेरीज करून घ्या. मग थोडक्यात काय, राकेशचं वय झालं किती, x - 5 अधिक सानियाचं वय झालं x, आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तर बघा 27 आहे. ठीक आहे, इक्वेशन सॉल्व्ह करा, आपलं उत्तर निघून जाते बघा. आता x अधिक x किती झाले बघा, 2x बरोबर, हे -5 बरोबरच्या पुढे गेले काय अधिक होईल, म्हणजे काय बघा 27 अधिक 5 म्हणजे बरोबर किती येते बघा, 2x बरोबर झाले 27 आणि 5 32. आता बघा x ची व्हॅल्यू काय असेल बघा, x = 2 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाते, 32 भागिले 2 म्हणजे काय निघेल बघा, इकडं बे एक बे, इकडे बे एक बे, बे सक्क 12 म्हणजे 16 दुनी 32. ते x ची व्हॅल्यू झाली 16. विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर राकेशचे वय किती? मग राकेशचं वय किती आहे बघा, x - 5, x ची व्हॅल्यू इथे 16 आहे, मग 16 - 5 करा, 16 - 5 बरोबर झाले 16 आणि 5 11 वर्ष, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि सानियाचं वय विचारलं असतं तर किती आलं असतं, मग ते 16 वर्ष. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा
नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघ बरं, नातेसंबंधामध्ये पण बघा कसं असतं, सिंपल ब्लड रिलेशनचे क्वेश्चन असतात. कोण कोणाला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगते त्या टाईपचे प्रश्न असतात. कोडेड ब्लड रिलेशनवरचे प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये जो टाईप आहे ना तो कुठला आहे बघा, तर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असते. पण ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, एकाच व्यक्तीचं नातं हे दोन व्यक्तींबद्दल काय असतं ना ते ते सांगितलेलं असतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीचा भाऊ असेल तर तोच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा पती पण असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा मुलगा असेल तर तोच कोणाचा तरी भाऊ पण असेल. त्या टाईपचे प्रश्न असतात इथं. बघा काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्रांना म्हणाला. ठीक आहे बघा काय म्हणाला बघा आता, हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बघा आता एकाच व्यक्तीचं नाव सांगितलं नाही बघा, म्हणजे एक व्यक्ती जो आहे ना तो हिचा पिता, एका व्यक्तीचा तो पिता पण आहे आणि तोच व्यक्ती माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा पण आहे. ठीक आहे बघा, म्हणजे बघा हा मुलगा म्हणणारी व्यक्ती आणि हा पिता म्हणणारी व्यक्ती एकच असते. ठीक आहे, फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा वाक्य तोडता आलं पाहिजे. वाक्य कसं तोडायचं बघा, हिचा पिता, इथं फक्त रेष मारायची. आता त्याच व्यक्तीबद्दल सांगितले, हिचा पिता कोण आहे तर माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. पण आता काय करायचं बघा, आता हे तुमचं झालं टोटल वाक्य इथून इथपर्यंत. ठीक आहे बघा, हे झालं तुमचं वाक्य इथून इथपर्यंत. आता ह्याच्यामधलं आपण वाक्य तोडले इथं, म्हणजे याच्यामध्ये बघा ज्या दोन वाक्य, एक वाक्य तोडल्यानंतर ना जे वाक्य मोठं वाटते ना ते आधी सॉल्व्ह करायचं. कसं बघा लक्षात घ्या, माझ्या वडिलांचा, मी म्हणजेच कोण आहे बघा, राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला. मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे तर राम आहे. बरोबर आहे का, बघा राम आहे. ठीक आहे बघा, राम झाला मी म्हणणारी व्यक्ती. राम म्हणजे पुरुष आहे म्हणून त्याला चौकोन करा. काय म्हटले बघा, माझ्या वडिलांचा, बघा रामचे वडील वरती दाखवायचं, हे झाले रामचे वडील. माझ्या वडिलांचा बघा एकुलता एक मुलगा आहे. बघा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा, ह्या व्यक्तीचा मुलगा म्हणजे हीच व्यक्ती झाली. एकुलता एक म्हटलं इथे स्टार करा आणि एकुलता एक आहे इथे स्टार करा. आता स्टार केलेली व्यक्ती कोण आहे बघा, तर हिचा पिता. ही व्यक्ती पिता आहे कुणाचा, तर हिचा पिता. हिचा म्हणजे कोणाचा बघा, राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणा. राधाबद्दल सांगतोय तू, म्हणजे ही व्यक्ती स्टार केलेली व्यक्ती कोण आहे तर राधाचा कोण आहे, पिता आहे. राधा खाली लिहा, माहिती राधा, ही व्यक्ती कोण आहे तर राधाचा पिता आहे, हिचा पिता. तर बघा काय म्हटले बघा, तर राधाचे रामशी, बघा राधाचे आणि इथं कुणाशी, रामशी. काय म्हटले बघा, तर नाते काय. मग बघा कधी पण लक्षात ठेवायचं, चे आणि शी. बघा गुणोत्तरामध्ये कसं लिहितो आपण, चे आणि शी. तर तसं बघा इथं नातेसंबंधामध्ये जिथं चे असतो ना ते नातं आधी सांगायचं असतं. बघा ए चे बी शी नाते, किंवा ए हा बी चा, किंवा ए ही बी ची. ठीक आहे बघा, बघा चे आणि शी असेल ना तर चेचं नातं सांगायचं, हा आणि चा असेल तर हाच, किंवा ही आणि ची असेल तर हिचं नातं सांगायचं. इथं चेचं नातं सांगायचं. काय निघेल बघा, मग आता इथं राधा कोण आहे रामची, तर बघा मुलगी आहे. मुलगी म्हणजेच काय निघेल इकडे, ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता क्लॉक चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. ठीक आहे बघा, घड्याळात 10:30 वाजलेत. बघा आता ज्यावेळेस आपण आरशामध्ये बघतो ना, लक्षात ठेवायचं घड्याळ जर 12 तासाचा असेल ना तर आपण काय करतो बघा, 12 तास म्हणजे काय बघा, 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 12 तास असतात. बरोबर आहे, 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 12 तास. घड्याळ जर 24 तासाचा असेल बघा, तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर 24 तासाचे घड्याळ दिसतात. बरोबर आहे का, जर तेच घड्याळ जर आपण आरशामध्ये बघितलं तर ते काय करतो आपण बघा, 23 वजा 60, सॉरी 23 तास आणि 60 मिनिटं. म्हणजे काय करा, आता इथं जे घड्याळ दिले ना तुम्हाला ते उल्लेख केला नसल्यामुळे आपण ते 12 तासाचं पकडायचं. बघा 10:30 वाजता जर आपण आरशामध्ये 10:30 वाजले घड्याळामध्ये, ते जर आपण आरशामध्ये बघितलं आपण तर किती वाजलेले दिसतात बघा आपल्याला. 11:60 मधनं काय करायचं, 10 वाजून 30 मिनिटं. बघा 10 वाजून 30 मिनिटं वजा करायचे. काय निघेल बघा इकडं, शून्याला शून्य, 7 3 गेले, 3 राहिले. परत एकातनं 0 गेले, 1 राहिले. एकातनं 1 0, म्हणजे थोडक्यात 1:30 वाजलेले दिसतात आपले. ठीक आहे बघा, ऑप्शन नंबर 2 येते इथं, 1:30 वाजले. ठीक आहे, आणि जर 24 तासाचं घड्याळ असतं तर मग इथं आपण 23:60 मधनं ते वजा केलं असतं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा पण परत प्रश्न कशावरती दिलाय तुम्हाला, घड्याळ चॅप्टरवरती दिलाय. काय दिले बघा, दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल. बघा आता हा जर प्रश्न बघायला गेला तर खरंच चांगला प्रश्न विचारला, अवघड प्रश्न विचारला. मग तुम्हाला त्याचं बेसिक माहिती पाहिजे. बघा लक्षात घ्या, आता बघा इथं तुम्ही काय म्हणताल सर, 1:15 पासून 5:15 पर्यंत 4 तास होतात, म्हणजे 4 वेळा भेटतील असं नाही. लक्षात घ्या बघा इथं प्रॉपरली बघा, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आणि 4 ते 5 आणि परत 5 ते 6. ठीक आहे बघा, कारण की बघा 1 वाजून 25 मिनिटं झालेत. बरोबर आहे ना, आपल्याला 1 ते 2 मधला पण टायमिंग घ्यावा लागेल. आणि बघा लक्षात घ्या, तुम्हाला हे टायमिंग माहिती पाहिजे, म्हणजे एक चार्ट असतो तो चार्ट पाठवून जातो. म्हणजे बघा
1 आणि 2च्या मध्ये जर तास आणि मिनिट काटा जर कधी एकमेकांना भेटत असतील ना, तर ते उत्तर काय असतं बघा लक्षात घ्या. 1 म्हणजे झालं 5 बघा. मिनिट काटा जर 1 वर आला तर ते 5 वर जातो. बरोबर आहे का? मग त्याच्या पुढचं उत्तर काय असतं? 5.5/11 मिनिट. म्हणजे 1 वाजून 5.5/11 म्हणजे 5 आणि 6 मिनिटाच्या मध्ये. दोन्ही काठी काय करतात बघा, एकमेकांच्या वरती असतात. एकमेकांना ओलांडून जायचे. बरोबर आहे का नाही? पहा किती वेळा ओलांडून जाईल म्हणजे काय त्याला भेटून पुढे जाईल. ठीक आहे बघा. चला मग 2 ते 3 मध्ये किती असते बघा, 2 म्हणजे झाले 10 मिनिटं. बरोबर आहे का? 10च्या पुढचं उत्तर किती असतं बघा, 10.10/11. 3 मिनिटं म्हणजे झाले 3 म्हणजे 15 मिनिटं झाले. म्हणजेच काय 16.4/11. इथं 4 म्हणजे काय असतं बघा, 21.9/11. परत 5 म्हणजे 25 मिनिटं म्हणजे 27.3/11. ठीक आहे बघा, म्हणजे हे मिनिट असतं लक्षात घ्या, मिनिट. हे क्लॉक चॅप्टर मध्ये आपण शिकवतो लक्षात घ्या. आणि हे जर माहित नसेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काय करणार आहे, 4 करणार आहे. ठीक आहे बघा. आता बघा 1 ते 2 मध्ये बघा सांगायचं तात्पर्य काय, 1 ते 2च्या दरम्यान जर ज्यावेळेस तास आणि मिनिट काटा एकमेकांच्या वरती येतात. बरोबर आहे का? बघा 12 वाजता दोन्ही काटे एकत्र असतात. तसं 1 आणि 2च्या मध्ये 1 वाजून आणि 1 वाजून गेल्यानंतर ना परत दोन्ही काटे एकमेकांच्या वरती कधी येतात बघा, तास आणि मिनिट काटा. तर 1 वाजून 5.5/11 मिनिटाला. ठीक आहे. आणि इथं टायमिंग किती दिलं आपलं, 1 वाजून 25 मिनिटं. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याच्या पुढचं मोजायचे आपल्याला. म्हणजे 1 ते 2 मध्ये त्याच्या आधीच भेटलेत ते. त्याच्यामुळे ह्याचा काहीच विषय येणार नाही. त्याचा काही विषय नाही येणार. ठीक आहे. चला परत बघा आता 2 ते 3 मध्ये इथं दोघांना एकमेकांना भेटतील तास काटा, मिनिट काटा. इथं 3 ते 4 मध्ये भेटतील. बघा 4 ते 5 मध्ये पण भेटतील. बरोबर आहे का इथं? कारण आपल्याला टायमिंग मोजायचे 5 वाजून 25 मिनिटं. आता हे टायमिंग का कॅन्सल केलं आपण? कारण की हे 1 वाजून 5 मिनिटाच्या आसपास दोन्ही काटे एकमेकांना भेटले. आपल्याला टायमिंग बघायचे 1:25 वाजून 25 मिनिटाच्या पुढनं. पुढनं बघितलं तर हे एक बसते बघा 2 वाजून. बघा 2 आणि 3च्या मध्ये, 3 आणि 4च्या मध्ये, 4 आणि 5च्या मध्ये. आता बघा हे जे टायमिंग आहे, बघा हे 5 वाजून 27 मिनिटं आहेत. बरोबर आहे का? मला सांगा इथं भेटलेत कधी बघा, 5 वाजून 25 मिनिटापर्यंत आपल्याला मोजायचे. हे 5 वाजून 27 मिनिटाला दोन्ही एकमेकांना भेटतात. त्याच्यामुळे हे घेऊन उपयोग नाही. म्हणजे किती वेळा भेटतील बघा, तर 3 वेळा. 1, 2, 3 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याचे पुढे 6 स्पर्धक होते. बघा आता हा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. बघा आता बघा अंगदच्या पुढे म्हटले बघा. ठीक आहे. अंगदचा 6वा क्रमांक होता म्हणणं वेगळं आणि अंगद याच्या पुढे किती जण आहेत, 6 जण म्हटलेत बघा. म्हणजे लाईन उभा आहे बघा इथं. इथं अंगद लिहा. मग अंगद एक दाखवायचा. ठीक आहे बघा. अंगदच्या वरती किती जण असतील बघा, तर 6 जण आहेत आधी. अंगदच्या आधी 6 जण आहेत. ठीक आहे बघा. अंगदचा 6वा क्रमांक म्हटलेला आहे. अंगद याचे पुढे 6 स्पर्धक आहेत. परत काय म्हटलंय बघा, हनीफ अंबर. आता ही लाईन इथून अशी समजा आपण. ठीक आहे बघा. हनीफ अंगदच्या मागे 4था आहे बघा. हनीफ कुठे बघा, अंगदच्या पाठीमागे. ठीक आहे बघा. इथं झाला हनीफ आणि तो 4था आहे. मग अंगद आणि हनीफच्या मध्ये किती जण असतील मला सांगा. हे झाले 3 जण. 3 आणि 1 झाला 4. बरोबर आहे का? 3 आणि 1 4. अंगदच्या पाठीमागे हनीफ आहे 4थ्या क्रमांकावर. 3 आणि 1 4. चला परत पुढे काय दिले बघा, आणि हनीफ शेवटून 7वा होता बघा. हनीफ जो आहे ना तो खालून किती आहे बघा, तर 7वा आहे. म्हणजे त्याच्या खाली किती जण असतील बघा, तर 6 जण असतील. 6 आणि 1 7. बघा अशीच मांडणी करायची. तुम्ही इथं डायरेक्ट 7 मांडत गेला आणि हे तर काय होतं, +1 -1 झाला की उत्तर चुकलं. ह्याच्यामध्ये एकही अधिक होत नाही, एकही वजा होत नाही. म्हणजे बघा इथं बरोबर उत्तर कसे दिले तुम्हाला, 18 17 बघा, 17 18 16 एकदम जवळची उत्तर दिलेत. बरोबर आहे का? त्यामुळे एक जरी प्लस मायनस झाले की उत्तर चुकलं. ह्याच्यामध्ये बघा आता मग आपल्याला काय म्हटलं, विचारलंय बघा त्यांनी. बघा तर एकूण स्पर्धक किती, मग एकूण स्पर्धक किती असेल बघा याच्यामध्ये बघा, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17 म्हणजे जो ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, 5 व्यक्ती रांगेत उभे आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. बघा आता रांगेत उभा आहे. ठीक आहे बघा. रांग या साईडला दिसते, आपण आज समजू. ठीक आहे. चला 5 व्यक्ती रांगेत उभे आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. म्हणजे याचा अर्थ काय, रवी कुठं आहे, राजनच्या पाठीमागं आहे. राजनच्या पाठीमागं रवी आहे इकडं. बरोबर आहे का? रवी राजनच्या पुढे नाही. याचा अर्थ रवी राजनच्या पाठीमागं आहे. पुढे काय दिले बघा, रेखा सर्वात पुढे आहे. बघा 5 जण आहेत. बरोबर आहे का? बघा 1 2 3 4 5 इथं रेखा लिहा. रेखाची जागा फिक्स आहे. रेखा सर्वात पुढे आहे. चला परत पुढे काय दिले बघा, राजन राहुलच्या मागे आहे. बघा राजन कुठे आहे, तर राहुलच्या मागे आहे. राहुलच्या मागे राजन आहे. ठीक आहे बघा. परत पुढे काय दिले, रेणू रवीच्या मागे आहे. बघा रेणू जी आहे ती रवीच्या मागे आहे. रवीच्या मागे इथं आहे रेणू.
रेणू. चला परत पुढे काय दिले बघा. आता बघा, राजन रेणूच्या मागे नाही. बघा, राजन हा रेणूच्या मागे नाही हे वाक्य खरं म्हणजे तिथे द्यायलाच नव्हतं पाहिजे, एक्स्ट्राची माहिती आहे ती. कारण की बघा इथपर्यंत आपली बैठक व्यवस्था निघून गेलेली आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय असतं, जेवढे कमी वाक्य असतात ना त्याच्यानुसार प्रश्न तयार होतो. तुम्हाला इथे काय दिले बघा, राजन रेणूच्या मागे नाही. राजन रेणूच्या मागे नाही बरोबर आहे, राजन रेणूच्या पुढेच आहे. पुढे काय दिले बघा, तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे. बघा, तर रांगेत सर्वात शेवटी कोण असेल बघा, रेणू असेल. का, रेखा इथे गेली तर राहुल आला 2 नंबरला. परत राहुलच्या खाली कोण आहे, राजन आहे. राजन झाला 3 नंबरला. राजनच्या खाली परत रवी आहे, रवीला इकडं. आणि रवीच्या खाली कोण आहे, रेणू. रेणू सर्वात शेवटी कोण आहे, तर रेणू आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, सर्व मासे कासव आहेत. बघा, सर्व मासे हे काय आहेत, तर कासव आहेत. सर्व मासे कासव आहेत. चला परत पुढे काय दिले बघा, काही मगर कासव आहेत. बघा, काही मगर कासव आहेत. काही मगर या काय तर कासव आहेत. बघा, त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता सुरुवातीला बघा, निष्कर्ष चेक करताना पहिल्यांदा काय करायचं, तर होकारार्थी जे निष्कर्ष आहेत ना ते पहिल्यांदा ह्या एका डायग्रामवरून कव्हर करून घ्यायचे. कारण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा काय दिले तुम्हाला इकडे, होकारार्थी बघा एकच निष्कर्ष, बरोबर आहे का. बघा, काही मगर कासव आहेत. बघा, काही मगर या कासव आहेत का. बघा, मगरचा हा जो भाग आहे ना तो कासव आहे. म्हणजे पहिलं वाक्य 100% बरोबर आहे. ठीक आहे. आणि बघा, आता नकारार्थी निष्कर्ष आधी ह्याच्यावरून चेक करा. ह्याच्यामध्ये जर चुकला तर मग शक्यता काढून चेक करायची गरज नसते. पुढे काय दिसते बघा, कोणतेही कासव मगर नाहीत. बघा काय म्हटलंय, कोणतेही कासव मगर नाहीत. आताच आपण बघा, कासवांचा हा जो भाग आहे तो सगळा मगर आहे, बरोबर आहे का. तिथे काय म्हटलंय, कोणतेही कासव मगर नाही. मग हे कोण आहेत, ही कासव कोण आहेत, मगर आहेत. याचा अर्थ काय, हे वाक्य चुकतंय. आणि बघा, एका जरी डायग्राम मध्ये निष्कर्ष चुकला ना तर तो चुकीचा असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, मग इथं काय निघालं बघा, निष्कर्ष एक योग्य, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिसते याच्यामध्ये, ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3, डी बरोबर 4. तर 84, 63 ही संख्या काय दर्शवते. मग थोडक्यात काय, सरळ सरळ त्यांनी अल्फाबेट दिले. ए ते झेड म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 26 पर्यंत. ठीक आहे. बघा, आता मला सांगा 8व्या क्रमांकावर 46 किती, 84 आणि 63 बघायचे आपल्याला. 8व्या क्रमांकावर कुठला अल्फाबेट असतो बघा, ए बी सी डी ई एफ जी एच. इथं काय असतं, एच असतोय बघा. चला परत 4 नंबरला काय असतं बघा, ए बी सी डी, इथं डी असतो. परत बघा 6 नंबरला डीच्या पुढे ए आणि एफ असतो. आणि इथं 3 नंबरला काय असतो, ए बी सी असतो. म्हणजे एच डी एफ सी उत्तर असेल आपलं. काय, एच डी एफ सी, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर चॅम्पियन हा शब्द एफ के डी पी बर पी एस एल आर क्यू असा लिहितात तर डिस्टन्स हा शब्द कसा लिहावा. ठीक आहे. बघा, आता इथे लिहा चॅम्पियन, त्याला कोड काय दिलाय त्यांनी, एफ के डी पी एस एल आर आणि क्यू. ठीक आहे. चला, हा बरं. आता बघा मला सांगा, एफ आणि बघा सीच्या पुढे एफ किती क्रमांकावर आहे बघा, सीच्या पुढे सी डी ई एफ 3 घरा पुढे गेले की एफ निघते. परत बघा एचच्या पुढे जर के बघितलं आपण, एच आय जे के 3 घरा पुढे गेले के निघते. परत एच्या पुढे बघा बी सी डी 3 घरा पुढे गेले की के निघते. एमच्या पुढे एम एन ओ पी, परत 3 घरा पुढे गेले की पी निघते. पीच्या पुढे बघा पी क्यू आर एस, परत 3 घरा पुढे गेले की के निघते. आयच्या पुढे एच आय जे के एल. थोडक्यात काय, मग सगळीकडे 3-3 घरा पुढे जायचे आपल्याला. ठीक आहे. बघा, आता सेम इकडे काय दिले बघा, डिस्टन्स. डिस्टन्सला पण बघा तुम्ही काय दिले बघा, डिस्टन्स बघा, डीच्या पुढे 3 घरं जावा, एबीसीडी ई एफ जी, इथं जी आला. परत आयच्या पुढे बघा एच आय जे के एल, इथं एल आहे. परत एसच्या पुढे एस टी यू व्ही, इथं व्ही दिसतोय. बघा आता इथं बघा. बरं, आता एक लक्षात घ्या, तुम्ही काय म्हणसाल सर, आता ह्याच्यामध्ये कॉमन बघा सर, समजा जी एल व्ही आहे, जी एल व्ही आहे, जी एल व्ही आहे, बरोबर आहे का. मग आपण डायरेक्ट काय केलं असतं, 4 नंबरचं अल्फाबेट चेक केलं असतं तर चाललं असतं. ते कधी असतं, ज्यावेळेस 4 पर्यायांमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, इथे तुम्हाला यापैकी नाही म्हटलेले, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून सगळं चेक करावं लागणार. ठीक आहे. चला पुढे काय दिसतंय बघा, टीच्या पुढे 3 घरं मोजा, एस टी यू व्ही डब्ल्यू बघा. परत जी एल व्ही डब्ल्यू आहे का बघा, जी एल व्ही डब्ल्यू इथं आहे, जी एल व्ही यू ह्याचा विषय संपला, जी एल व्ही डब्ल्यू आहे. चला परत पुढे बघा,
एच्या पुढं 3 घर बी सी डी, 3 घर पुढे गेले की डी येते. परत एनच्या पुढे 3 घर जावा एन, ओ पी क्यू, इथं क्यू निघेल. तर डब्ल्यूच्या पुढे डी कुठं आहे, इथं आहे. ठीक आहे. डीच्या परत पुढे क्यू कुठं आहे, तर इथं आहे. क्यू इथं नाही. ठीक आहे. डब्ल्यूच्या पुढे क्यू आहे इथं ह्याचा विषय संपला. डब्ल्यूच्या पुढे डी, डीच्या पुढे क्यू आलं पाहिजे. ठीक आहे. चला परत सीच्या पुढे 3 घर मोजा, ए बी सी डी ई एफ, इथं एफ पाहिजे. आणि ईच्या पुढे ई, एफ जी एच, इथं एच पाहिजे. म्हणजे बघा क्यूच्या पुढे एफ एच आहे का, इथं एफ आणि एन आहे, इथे एम आहे. त्यामुळे उत्तर काय निघेल, यापैकी नाही. बघा म्हणजे सगळं चेक केल्यानंतर शेवटला त्यांनी चुकवलंय. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय आलंय, यापैकी नाही, ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय म्हटले बघा, आता इथं पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. 1500 चे 12% म्हणजे किती बघा. 1500 इथं लिहा, 1500 चे म्हणजे गुणाकार 12%. बघा 12 लिहायचं आणि टक्केवारी असं म्हणून काय करायचं, छेदाला 100 लिहायचं. म्हणजे 1500 चे 12% विचारले आपल्याला. ठीक आहे. बघा चला काय निघेल बघा आता इथं मग. चला ह्या शून्याला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 15 गुणिले 12 करा, किती निघेल बघा इकडे मग. 15 गुणिले 12 केले तर 12 पंचे 60, 12 एके 12, 12 आणि 6 18, म्हणजे बरोबर काय निघेल इकडे 180 निघेल. 180 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन काय दिले बघा. 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. ठीक आहे. बघा आता परिघ आणि परिमिती एकच असं लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो कसं असतं बघा. आता इथे आपण एक चौरस काढला. ठीक आहे. बघा ठीक आहे. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. ठीक आहे. परिमिती म्हणजे काय असतं बघा. एक चौरस काढला मी. आता बघा 44 सेंटीमीटर म्हटले, बरोबर आहे का. म्हणजे चारही बाजूंची बघा एखादी दोरी जर घेतली मी आणि ती दोरी मी काय केलं, त्या चारही बघा ह्या बाजूच्या कडेला काय केलं, दोरी मांडली आणि परत ती दोरी जर सरळ केली तर त्याची लांबी किती आहे बघा, तर 44 सेंटीमीटर. त्याला म्हणतो आपण परिमिती. सर्कलमध्ये पण तेच असतं. मी तर सर्कल काढला आणि तेच समजा एखादी दोरी घेतली, दोरी काय केली मी ह्या कडेच्या ह्यानी मांडली इथून इथपर्यंत. म्हणजे दोरी परत जर मी सरळ केली तर त्याची लांबी किती आहे बघा, तर 44 सेंटीमीटर. परिमिती आणि परिघचा अर्थ एकच असतो. ठीक आहे. बघा पेरिमीटर आणि सरकमफरन्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. बघा आता ह्याची बघा लांबी, चौरसाची परिमिती किती, 44 सेंटीमीटर आहे. बरं आता तुम्हाला आधी काय करावं लागेल बघा. चौरसाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल ना, तर तुम्हाला बाजू काय ते माहित पाहिजे, बरोबर आहे का. चारही बाजू सारख्या असतात म्हणजे 11 चौक 44. चौरसाच्या बघा चारही बाजूंची बघा किती असेल, 11 सेंटीमीटरच्या असतील. 11 चौक 44 सेंटीमीटर झाले. ठीक आहे. परिमिती बघा. मग आता मला सांगा परत काय केलं आपण, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. चौरसाचे क्षेत्रफळ कसे निघेल बघा. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बघा. चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला एकच असतो. फक्त काय चौरसाचे क्षेत्रफळाच्या चारही बाजू सारख्या असतात. त्याच्यामुळे इथं ए आणि समजा एका बाजूला आपण ए पकडलं तर ह्याला पण एच पकडावं लागेल. आयतामध्ये कसं असतं, ह्याला ए पकडलं तर ह्याला बी पकडावं लागेल. बरोबर आहे का दोन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. फक्त समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. ठीक आहे. आणि बघा प्रत्येक चौरस आपण आयत असतो एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला चौरसाचे क्षेत्रफळ काय निघेल बघा. मग बाजू गुणिले बाजू किती असेल बघा, ए गुणिले ए म्हणजेच ए स्क्वेअर. ठीक आहे. बघा म्हणजे काय निघेल बघा इथं 11 गुणिले 11 किती निघेल बघा, 121. 121 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा ठीक आहे बघा सेंटीमीटरचा वर्ग 121. चला परत आता हे झालं आयताचं क्षेत्रफळ. आता परत पुढे काय दिले बघा, 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा बरं. हा आता सर्कलचं आपल्याला काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आपल्याला काय करायला लागलं, रेडियस माहित पाहिजे, बरोबर आहे का. रेडियस आणि तो कशावरून काढायला लागेल आपल्याला, परिघवर. समजा मी आताच बघितलं आपण एक दोरी घेतली आणि दोरी मी या सर्कलच्या बाजूने मांडली तर ते सरळ करून घेतली तर त्याचा रेडियस लांबी किती आली, 44 सेंटीमीटर. आता बघा वर्तुळाचा जो परिघ असतो, वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर 2πr हा झाला त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या इथं तुम्हाला रेडियस काढावं लागेल. रेडियस बघा 2πr म्हणजेच काय बघा, 2 गुणिले 22/7 आणि तुमचा रेडियस किती आहे बघा इथं. रेडियस आपल्याला माहित नाही, इथं गुणिले आर करा, बरोबर किती निघते बघा इकडे, 44 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा चला आता काय निघेल बघा इथं. चला आर जागायला ठेवा. ठीक आहे. बघा आर आपण जागायला ठेवला आणि सगळ्या बरोबरच्या अलीकडचा पलीकडे टाकलं. काय होईल बघा, 44 गुणिले जे छेदाला आहे ते अंशाला जाईल आणि जे अंशाला आहे 22 आणि 2 ते कुठं छेदाला येईल, 22 गुणिले 2. आता बघा काय निघेल बघा इकडं, 22 एके 22, 22 दुनी 44, परत 2 ला 2 कॅन्सल म्हणजे 7 आला. रेडियस किती आला, 7 आला. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय निघेल बघा आता. मग चला वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा इकडं, तर पाय आर आणि स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर.
आता रेडियस कळला आपल्याला, रेडियस किती आहे बघा, पायची व्हॅल्यू किती आली 22/7 आणि रेडियस किती आहे बघा तुमचा 7 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे का? मग 7 गुणिले 7 करा, 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग. बघा 7 ला 7 कॅन्सल झालं, 22 गुणिले 7 करा, आपलं किती निघते बघा, 7 दुने 14, परत 7 दुने 14 आणि 1 15 म्हणजे 154 सेंटीमीटर स्क्वेअर आला, बरोबर आहे का? बघा आणि दोन्हीतलं आपल्याला काय म्हटलंय, चौरसाच्या आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळातला डिफरन्स विचारलाय तुम्हाला. 154 वजा 121 करा, किती निघते बघा, 154 वजा 121 काय निघेल बघा, 4 हातून 1 गेलं 3 राहिलं, 5 हातून 2 गेलं 3 राहिलं, 1 हातून 1 गेलं 0 म्हणजे 33 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला 33 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले पाहिजे मध्ये, संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. ठीक आहे, बरं संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. बघा संगीता आणि सुमित्रा लिहायचं, संगीता आणि सुमित्रा. चला काय दिले बघा, संगीताचे वय पेक्षा कोणाला दिले त्यांनी, सुमित्राला. सुमित्राचं वय किती पकडायचं, एक्स पकडायचं. आणि संगीताचं किती असेल बघा, सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे इकडे एक्स अधिक 10 झालं, 10 वर्षाने जास्त आहे. चला 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वय बरा. आता 20 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर विचारलंय, पण आपल्याला काय माहितीये बघा, आजचं वय माहिती आणि बघा हा जो नंबर दिलाय तो कशात दिलाय बघा, आजच्या वयाची बेरीज, बरोबर आहे का? संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्षे. आणि आजचं वय किती आहे बघा त्यांचं दोघींचं, संगीताचं वय आहे एक्स अधिक 10 अधिक सुमित्राचं वय आहे एक्स, बरोबर किती आहे बघा, तर 50 वर्षे. काय निघेल बघा, एक्स अधिक एक्स झाले 2x, 2x अधिक 10 बरोबर झाले 50. आता काय करायचं, हा 10 जो आहे ना तो बरोबर त्या पलीकडे जाईल, काय होईल बघा, मग 2x बरोबर अधिक 10चा वजा 10 होईल, म्हणजे 50 वजा 10 बरोबर काय निघेल बघा, 2x बरोबर निघाला 40. आता इथं x बरोबर किती निघेल बघा, 2 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाते, 40 भागिले 2 काय निघेल बघा इकडे, मग बे दोन्ही 4 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 20. ठीक आहे, चला आता काय होईल बघा, x ची व्हॅल्यू झाली 20. संगीताचं आजचं वय किती असेल बघा इकडं, संगीताचं आजचं वय असेल 20 अधिक 10 बरोबर 30 आणि सुमित्राचं आजचं वय किती असेल बघा, तर 20 वर्ष. ठीक आहे बघा, म्हणजे त्यांचं किती आलं बघा, 30 आणि 20 वय झालं. पण आपल्याला म्हटले काय, तर 20 वर्षांनंतर 20 वर्षांनी संगीता व सुमित्रांच्या वयाचे गुणोत्तर किती. बघा ही झाली कोण, संगीता आणि ही झाली तुमची सुमित्रा. ठीक आहे बघा, मला सांगा मग संगीताच्या वयामध्ये 20 वर्ष वय वाढवा, तिचं वय किती होईल, 50 वर्ष होईल. आणि सुमित्राचं वय किती होईल बघा, अधिक 20 केल्यानंतर 20 आणि 20 40 होईल. ह्याचं गुणोत्तर काढलं तर काय होईल बघा, 0 ला 0 कॅन्सल होऊन जाईल, 5 4 निघेल गुणोत्तर, बरोबर आहे का? 5 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलिटर दूध घेतले, परंतु संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल. आता बघा जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, रोज आपण काय करतो 250 मिलीलिटर घेतो, बरोबर आहे का? आता आधी काय करून घ्या आपण, एकूण जानेवारी महिन्यामध्ये आधी किती लिटर दूध घेतले ते काढून घ्या. बघा 250 गुणिले किती आहे बघा, 31 दिवस, बरोबर आहे का? तात्पुरता शून्य बाजूला ठेवा आणि हे भागाला बघा, की आपण असं करू. ठीक आहे, 31 गुणिले 25 करा. ठीक आहे, 250चा शून्य आपण बाजूला काढला बघा, 25 1 25, 25 3 75 आणि 2 77 आणि शून्य आहे असं मानून घे. ठीक आहे, मग थोडक्यात काय 7750 मिलीलिटर आपण काय करतो दूध घेतोय पूर्ण महिन्यामध्ये. ठीक आहे, आता मला सांगा 1 लिटर म्हणजे काय असते बघा, 1000 मिली असते, बरोबर आहे का? मग 1000 मिलीचं रूप मिलीलिटरचं रूपांतर आपल्याला किलो कशामध्ये घ्यायचं, लिटरमध्ये घ्यायचं. काय करावं लागेल बघा, आता 3 शून्य कमी करावं लागतील, बरोबर आहे का? बघा 1 लिटर म्हणजे किती असतं इकडं, तर 1000 ml असते, बरोबर आहे का? मग ml लिटरमध्ये करताना काय करतो आपण, 3 शून्य कमी केले, 1 2 3 की बरोबर 1 लिटर होते, बरोबर आहे का? 3 शून्य कमी करा, काय निघेल बघा, मग 1 2 3 आणि इथं डॉट देऊन टाका, म्हणजे 7.750 लिटर होते. आणि 1 लिटरचा भाव किती आहे बघा, तर 18 रुपये, बरोबर आहे का? मग इकडे 7.75 ला बघा, 7.75 ला 18 ने गुणा, ही पुढचा शून्य नाही लिहिला तर चालतोय. बघा किती येते, 18 पंचे 90, इथं शून्य आला बघा, 18 पंचे 90, 18 सख्ख 8 8 18 सत्त 2600, 126 आणि 9 किती झाले बघा, 9 6 15 म्हणजे 135 झाले इकडं. ठीक आहे बघा, चला परत 18 परत किती येते बघा, 18 7 परत 3500, 135 145 46 47 48, बरोबर आहे का? बघा जर चुकते आपलं बघा, 18 पंचे 90 झाले. ठीक आहे, 18 7 किती झाले बघा, 18 गुणिले 7, 7 8 56, 7 1 7 आणि 5 12, बरोबर 126, 8 7 2600, 126 आणि 9 किती झाले बघा, 135 झाले, बरोबर आहे काय? 35 ला इथं मांडलं 5, परत 18 7 किती आले बघा,
18 7 26 26 126 आणि 13 किती झाले 26 आणि 3 झाले 29 29 आणि 10 39 म्हणजे 139. ठीक आहे बघा. आणि इथं दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर आहेत त्यामुळे इथं दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर द्या आणि इथं शून्य द्या म्हणजे 139.5 रुपये होईल. 139.5 म्हणजेच काय निघेल बघा ऑप्शन नंबर तिसरा 139.5 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर त्रिज्या म्हणजे काय रेडियस 5 7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल बघा. आता मला सांगा पहिल्या बघा 2 वर्तुळ घातले आपण. ठीक आहे बघा ह्याच बघा ह्याचा रेडियस किती दिलाय तुम्हाला त्रिज्या दिली त्याने 5 आणि दुसऱ्याची किती दिली बघा इथे 7 दिलेली बरोबर आहे का. बघा वर्तुळा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा पाय आर स्क्वेअर असतो बरोबर आहे का. पाय आर स्क्वेअर ह्याचा पण काय निघेल पाय आर स्क्वेअर. दोन्हीकडे पाय कॉमन आहे बरोबर आहे का आणि त्याचं आपल्याला गुणोत्तर काढायचे बरोबर आहे का. एका खाली एक लिहून घ्या बघा काय होईल बघा इकडे पाय आर बघा ह्याचा रेडियस किती आहे बघा 5 आहे म्हणून 5 चा वर्ग छेद हे किती आहे बघा पाय घ्या आणि ह्याचा रेडियस किती आहे बघा 7 आहे म्हणून 7 चा वर्ग बरोबर. काय निघेल बघा इकडे पायला पाय कॅन्सल 5 5 किती झाले बघा 25 आणि इकडे किती झाले बघा 7 चा वर्ग 7 7 49 म्हणजे बरोबर आहे का 25 छेद 49 म्हणजेच किती झाले इकडे 25 49 हे झालं त्यांचं गुणोत्तर. कारण की 25 आणि 19 मध्ये अजून कशाने कॉमन भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल. बघा कधी पण लक्षात ठेवायचं नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. साधा सिंपल फॉर्म्युला असतो काय बघा समजा आता एखादी वस्तू बघा खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजेच काय एखादी वस्तू विकत घेताना आपण आपल्या खिशातून जी पैसे टाकतो त्याला खरेदी किंमत म्हणतो. समजा मी 100 रुपयाला वस्तू घेतली मला काय वाटलं आता ती वस्तूमध्ये मला 20 रुपये नफा कमवायचा आहे म्हणून मग काय केलं बघा अधिक नफा केला मी. मग मी काय केलं ती बरोबर बघा 100 रुपये माझी खरेदी किंमत प्लस नफा झाला 20 रुपये मग विक्री किंमत इकडे पुढे काय असते इज इक्वल टू काय असते विक्री किंमत. समजा ती वस्तू मी जर समजा 120 रुपयाला विकली तर विक्री किंमत 120 रुपये झाली बरोबर आहे का. बघा मग आता कधी पण खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केला की विक्री किंमत येते बरोबर आहे का. बघा आता इथे काय दिले बघा 3280 रुपये खरेदी किंमत आहे बघा 3280 3280 रुपये आमची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत किती आहे बघा तर 3470 रुपये. बघा विक्री किंमत किती आहे 3470 रुपये. ठीक आहे मग आता नफा किती असेल दोन्हीतला गॅप बघा 3470 रुपयाला वस्तू आपण विकली आणि आपण खरेदी केली कितीला 3280 रुपयाला. गॅप किती आहे बघा शून्यातनं शून्य गेले चला 17तनं 8 गेले 9 8 17 3तनं 2 गेले 1 राहिले आणि इकडे शून्य म्हणजे 190 रुपयाचा गॅप आहे बरोबर आहे का. नफा किती झाला आपल्याला इथं 190 रुपये आणि विचारले काय त्यांनी आपल्याला तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल म्हणजे 190 रुपयाचा तुम्हाला काय होईल नफा होईल म्हणजे आपलं उत्तर काय बघा इकडं 190 तोटा 190 रुपये नफा म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे तुम्हाला टक्केवारी विचारलेलं. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर किती 4:5 होईल. ठीक आहे बघा वयाचं गुणोत्तर किती दिनेश आणि बघा दिनेश इथं लिहा दिनेश इथं लिहा बालाजी. ठीक आहे बघा 5 वर्षानंतर आणि काय दिले बघा 5 वर्षानंतर दिनेश आणि बालाजी यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा 4x आणि 5x. ठीक आहे बघा गुणोत्तरामध्ये कसं असतं इथं x आणि x आहे कारण संख्या 4 आणि 5 नसते त्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण तिथं x लिहितो तिथं x इथे 4 5x. ठीक आहे बघा चला परत आज त्यांच्या वयांची बेरीज 44 वर्ष आहे. ठीक आहे बघा तर बालाजीचे आजचे वय काढा. मला सांगा आता बघा आपण सुरुवातीला गुणोत्तर मांडले का तर ह्या गुणोत्तरावरनं आजचं वय काढायचं आधी ते नंतर बघू आपण. आजचे वय आजचं वय किती असेल हे 5 वर्षानंतर नाही आजचं वय किती असेल 5 वर्षानंतर जे वय त्याच्यामुळे पेक्षा 5 वर्ष कमी इथं काय निघेल बघा 4x - 5 इथं पण निघेल 5x - 5 बरोबर आहे का. बरं आता इथं बघा इथं जो 44 हा जो आकडा दिलाय ना तो ह्याच्या मधला कशाचा आकडा आहे तर बघा आजच्या वयाचा बघा आज त्यांच्या वयांची बेरीज 44 वर्षे आजचं वय किती आहे बघा ह्याच्यामध्ये हे वय आजचं वय थोडक्यात काय बघा 4x - 5 अधिक 5x - 5 हे दिनेशचं वय हे बालाजीचं वय ह्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे बघा तर 44 वर्ष वय बरोबर आहे का. बघा मग काय निघाला इथे चला 4x अधिक 5x झाले 9x वजा 5 - 5 झाले वजा 10 बरोबर 44. ठीक आहे चला आता 9x जाग्याला ठेवा आणि हे जे वजा 10 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे गेले काय होईल अधिक 10 होईल 44 अधिक 10 होईल बरोबर किती झाले बघा 44 10 झाले 54. मग x ची व्हॅल्यू काय असेल बघा आता 9 जो आहे ना तो बरोबर त्या पलीकडे टाका
54 भागिले 9 किती निघते बघा, 9 1 9 9 सक 54. म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 6. आपल्याला विचारले काय तर बालाजीचे आजचे वय काढा. बालाजी कुठे इथे, बालाजीचं आजचं वय कुठे बघा इथे. मग काय निघेल बघा, 5 गुणिले 6 वजा किती येते 5. 5 सक किती झाले बघा इकडे 30. 30 वजा 5 बरोबर किती झाले इकडे 25. बालाजीचं आजचं वय किती आहे तर 25 वर्ष म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर काढा. बघा आता गुणोत्तर जरी काढायला म्हणजे शॉर्टकट मध्ये पण सांगतो कसं असतं बघा लक्षात घ्या. आता थोडक्यात काय, दोन संख्येची बेरीज म्हणजे a प्लस बी आहे इकडे, आणि इकडे काय आहे त्याच दोन संख्यांची वजाबाकी. ठीक आहे बघा. बरं आता मला सांगा, इथं जर बघितलं आपण बघा, बेरीज किती आहे बघा 96 आहे आणि वजाबाकी किती आहे 24 आहे. बरोबर आहे का. तुम्ही डायरेक्ट ह्याचा जरी गुणोत्तर काढलं, ह्याचं गुणोत्तर काय निघते बघा, 24 1 24 24 चौक 96 म्हणजे 4 1 आहे. बरोबर आहे का, 4 1 आहे. पण बेरीज आणि वजाबाकीचं आता ह्याच्यामध्ये फक्त बघा 4 अधिक 1 जर केला आपण, बघा हे कुठं बघतो बघा आपण, तर बोट आणि प्रवाह चॅप्टर मध्ये ह्या टाईपचे प्रश्न असतात. कसं, कारण की बघा a प्लस बी म्हणजे काय, बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग, आणि a मायनस बी म्हणजे काय, बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. प्रवाहाच्या दिशेने वेग ऍड होतो, प्रवाहाच्या विरुद्ध जाताना वेग हा वजा होतो. आणि तिथं बरोबर ह्या गुणोत्तरावरून आपण बोटीचा आणि प्रवाहाच्या वेगाचं गुणोत्तर काढू शकतो. म्हणजे बघा आता इथं 4 अधिक 1 किती झालं बघा 5, आणि 4 आतनं 1 गेलं खाली किती झालं 3. हे झालं बघा त्या दोन संख्यांचं गुणोत्तर 5 3. आपलं उत्तर एवढं झालं किती, 5 3 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बघा, 4 अधिक 1 5, 4 आतनं 1 गेलं 3, 5 3 हे झालं गुणोत्तर. बरं आता लक्षात घ्या, याचं गणित काय असं लक्षात घ्या. मग समजा आपल्याला विचारते संख्या कुठल्या, तर संख्या कुठल्या ते पण काढता आलं पाहिजे आपल्याला. तर असतं बघा, आता इथं मी काय केलं, a संख्यामध्ये लिहिली. ठीक आहे बघा, ठीक आहे बघा. आता इथं जी आपली बेरीज आहे अधिक बी केले, बरोबर आहे का, मी बी ए मध्ये जर बी ऍड केलं तर किती आले बघा इकडे, हे झाले 96. बरोबर आहे का 96. आणि ए मधनं जर बी मायनस केलं तर इकडे किती आले बघा, हे किती आले इकडे 24 आले. बरोबर आहे का, बी मायनस केल्यानंतर. ठीक आहे, मग आता मला सांगा थोडक्यात काय, आता हा झाला ए. ठीक आहे, आता हे जे दोन संख्या दिसतात 24 आणि 96, ह्याच्या मधला जो गॅप आहे ना, तो कशाचा गॅप आहे बघा, ह्या बी आणि बीचा म्हणजे 2 बीचा गॅप आहे. बरोबर आहे का. थोडक्यात 96 मधनं जर 24 वजा केला आपण तर काय निघते बघा, 96 वजा 24 जर केलं मी तर काय निघते बघा, 7 4 गेलं 2, 9 2 गेलं 7 राहिले, सॉरी बरोबर आहे का, 7 राहिले 72. मग थोडक्यात काय, 2 बी ची व्हॅल्यू झाली 72. मग एका बी ची व्हॅल्यू किती असेल मग 72 भागिले 2 बरोबर किती आलं 36 झालं. मग आपल्याला बी एकाची व्हॅल्यू कळाली 36. बघा मग आता एकाची व्हॅल्यू जर 36 असेल, बघा काय म्हटलंय तुम्हाला बघा, बघा आता कुठले एक ह्याच्यातलं काय, एक ए अधिक बी बरोबर 96 आहे, ए वजा बी बरोबर 24 आहे. बघा मग थोडक्यात काय, एक ए अधिक बी, आता ह्याचा बी ची व्हॅल्यू किती आपली 36 आहे, बरोबर किती आहे बघा तर 96 आहे. बरोबर ए ची व्हॅल्यू किती असेल बघा तर 96 वजा 36 बरोबर किती आले बघा इकडे 60 आले. म्हणजे एक संख्या 60 आहे, एक संख्या 60 आहे आणि दुसरी संख्या कुठली 36 आहे आपली. मग ह्याचं गुणोत्तर काढलं की निघते 12 पंचे 60, 12 त्रिक 36, 5 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. ठीक आहे बघा, दोन नळ दिलेत आपल्याला इथं. ठीक आहे, हा एक आणि हा एक. हा नळ पाणी टाकतोय आणि हा नळ रिकामा करतोय. बरोबर आहे का. ह्याला वेळ लागते 6 तास, ह्याला, आणि जर भरलेली टाकी असेल तर हा एकटा नळ हा 8 तासामध्ये रिकामा करतोय. मग काय करायचं बघा लक्षात घ्या, 6 आणि 8 चा लसावी काढायचा. 6 आणि 8 चा लसावी किती असतो बघा, 6 आणि 8 चा लसावी 8 त्रिक 24 आणि 6 चौक 24 असतो. बरोबर आहे का. तोंडी काढता आला पाहिजे बघा लसावी लहान संख्येचा. म्हणजे बघा आता इथे काय करतो आपण, एकूण बघा हाऊस जो आहे ना आपला, एकूण हाऊस लिटर मध्ये आपण पकडला, आपण किती तर 24 लिटर. हाऊसाची कॅपॅसिटी किती आपण पकडली, 24 लिटर पकडली. तर 24 लिटरचा जर हाऊस असेल आणि समजा ए नळ समजा भरत असेल आणि तो जर 6 तासामध्ये भरत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी भरेल बघा, तर 6 चौक 24 4 लिटर पाणी भरेल. 4 लिटर भरेल. बरोबर आहे का. आणि तेच बी हा नळ काय करतोय बघा, तर पाणी रिकामं करतोय. आणि तो जर भरलेला नळ हौद असेल आणि तो जर 8 तासामध्ये रिकामं करत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी मायनस करेल बघा, 8 त्रिक 24 म्हणजे -3 लिटर. म्हणजे हा भरतोय आणि हा रिकामा करतोय. म्हणजे बघा ह्याच्यातनं 4 लिटर पाणी पडतंय आणि त्याच्यातनं 3 लिटर बाहेर निघून जाते. ठीक आहे, पण सेपरेट असेल तर. पुढे काय म्हटले बघा, दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल. आता दोन्ही नळ एखाद्या वेळेस सुरू केले म्हणजे हा 4 लिटर पाणी टाकतोय, हा 3 लिटर पाणी परत बाहेर फेकून देतोय. मग नळा टाकीमध्ये जर बघितलं आपण तर बघा 4 3 गेलं, 1 लिटर पाणी शिल्लक राहणार आहे. बरोबर आहे का. कधी एका तासामध्ये.
एका तासामध्ये टाकीमध्ये 1 लिटर पाणी शिल्लक राहील. मग काय म्हटलंय बघा, तर हौद किती वेळात भरेल? दोन्ही नळ सुरू केले तर काय निघेल बघा, 24 लिटरची टाकी असेल, 1 लिटरने जरी म्हटलं आपल्याला तर किती वेळ लागेल बघा, तर 24 तास वेळ लागेल. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा इथं 24 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काळ काम वरचा प्रश्न आहे, टाइम अँड वर्क काय दिले बघा, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. बघा जर आणि पुढे काय दिले बघा, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. बघा जर काम सेमच असेल, काम एकच आहे, बरोबर आहे का, मग फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. मग माणसे गुणिले दिवस गुणिले तास, बरोबर तेच काम करायला माणसे गुणिले दिवस गुणिले तास असा फॉर्म्युला असतो. काम जर सेमच असेल तर मग काय निघेल बघा, बघा 20 मजूर, बघा 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. आता माहिती आधी दिवस घ्या, आधी तास घ्या, गुणाकाराचे काही फरक पडत नाही. ठीक आहे, चला एक जागा ठेवा आणि हे सगळं अलीकडे आणा. काय निघेल बघा, 20 गुणिले 6 गुणिले 15 छेद काय निघेल बघा, 15 गुणिले 8. चला काय निघेल बघा, आता 15 गुणिले 8 आहे ना इथं. बघा चला आता 15 ला 15 कॅन्सल झाले. पहा इथं काय निघते, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, परत बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे 5 त्रिक 15 दिवस लागतील. ठीक आहे बघा, 15 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्याचा तासी वेग किती किलोमीटर असेल. बघा आता इथं बऱ्याच वेळा तुम्ही 518 1805 करत बसता, बरोबर आहे का. कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा लक्षात घ्या, 200 मीटर पूर्ण करायला त्याला किती वेळ लागतो बघा, तर 24 सेकंद लागते. आता त्याचा तासी वेग म्हणजे काय, तर एका तासामध्ये तो किती अंतर पार करतोय. मग एका तासामध्ये किती 60 मिनिटं असतात आणि सेकंद किती असतात, तर 36 सेकंद असतात, बरोबर आहे का. मग हे तुम्हाला सांगा, हे सेकंद होते, बरोबर आहे का. मग 24 सेकंदामध्ये 200 मीटर, तर 36 सेकंदामध्ये किती. बरं तुम्ही म्हणताल सर मोठं दिसते, कसं असतं बघा, फक्त शून्य वाढवले, आकडा बघायला तर 36च आहे, बरोबर आहे का. मग काय निघेल बघा, इथं तिरकस गुणाकार, हे निहाला गुणायचं आणि हे निहाला गुणायचं. समजून बघा, समजून जाते काय, 1 गुणिले 24 बरोबर 3600 गुणिले 200, 3600 गुणिले 200. आता काय करायचं बघा, फक्त एक जागा ठेवा आणि 24 जो आहे तो बरोबरचा पलीकडे टाका. काय होईल बघा, 3600 गुणिले 2000 सॉरी 200 भागिले 24 काय निघेल बघा इथं. हा चला 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36, हे 2 शून्य आहे असे, परत बे एक बे इकडे परत बे एक बे, म्हणजे काय निघेल बघा, 3 वरती 1 2 3 4 0 1 2 3 4. आता बघा हे उत्तर कशामध्ये आले, मीटर मध्ये. हे 30,000 मीटर आहे. मग मीटरचं किलोमीटर मध्ये करताना आपण काय करतो, तर 3 शून्य कमी करतो. बघा मग थोडक्यात काय, 1 2 3 शून्य कमी करा म्हणजे काय निघेल, 30 किलोमीटर निघेल, 30 किलोमीटर पर आवर. का, कारण की 1 किलोमीटर म्हणजेच किती असते बघा, तर 1000 मीटर असते. मग मीटरचं किलोमीटर मध्ये करताना 3 शून्य आपण कमी करतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, 30 किलोमीटर पर आवर म्हणजे ऑप्शन नंबर 40, एका तासामध्ये 30 किलोमीटर जाईल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 11चा वर्ग व 4चा, बघा 4चा घन यांची बेरीज किती होईल. 11चा वर्ग किती झाला बघा, 11चा वर्ग झाला 121, परत 4चा घन किती झाला, 4 चौक 16 16 चौक 64, यांची बेरीज विचारली. काय निघेल बघा, 4 आणि 1 5, परत 6 आणि 2 8 आणि इकडे 1 म्हणजे 185. 185 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉडमा चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. आता आधी आधी बघा ब्रॅकेट टाकून घ्या. इथं पहिल्यांदा बघा इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे, चला आणि परत दुसरं ब्रॅकेट इथं आतमध्ये. ठीक आहे, चला आधी आतलं ब्रॅकेट सॉल्व्ह करा. बघा 2 आधी, चला इथं काय निघेल बघा, 4 भागिले 2 म्हणजे किती असते, 2 असते, बरोबर आहे का. म्हणजे इथं काय निघेल, 2 गुणिले 2 आणि बाहेर काय निघेल, अधिक 1 गुणिले 2 किती असते, 2 आणि वजा 3. ठीक आहे, चला परत हे सॉल्व्ह करा. आधी 2 अधिक 2 गुणिले 2 झाले 4 अधिक हे 2 आणि वजा 3. मग काय निघेल बघा इकडं, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 वजा 3 बरोबर किती निघते बघा, 5 निघते. 5 उत्तर येते म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लसावी मसावी चॅप्टर वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा, दोन संख्यांचा मसावी
व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती असेल? ठीक आहे बघा. आता बघा लसावी मसावी वरती फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. दोन संख्यांचा लसावी सॉरी दोन संख्यांचा गुणाकार. थोडक्यात काय मग पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असतो लसावी गुणिले मसावी. ठीक आहे बघा. आता यातली एक संख्या कुठली दिली बघा त्यांनी आपल्याला 105 आणि दुसरी संख्या कुठली आहे आपल्याला माहिती नाही. बरोबर लसावी किती दिलाय त्यांनी आपल्याला 420 गुणिले मसावी किती आहे तर 15. ठीक आहे बघा. चला आता इथे एक जागेला ठेवा आणि 105 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा 420 गुणिले 15 भागिले 105 काय निघते बघा इकडे. आता चला 15 1 15 15 सत्ती पाचोदर्शी. ठीक आहे बघा. परत 7 1 7 7 सखून 42 शून्य आहे असं लिहिलं. ठीक आपलं 100 व्हॅल्यू किती आली बघा 60 आली. 60 म्हणजे उत्तर काय निघते बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ऍव्हरेज सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकांचे वय किती बघा. दोन प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तुम्हाला. बेसिक मेथड आणि एक शॉर्टकट मेथड. बघा आता कसं असतं बघा लक्षात घ्या. इथं बघा इथं 17 जण आहेत बरोबर आहे का. 17 जणांची बघा सरासरी लिहायचं. सरासरी सरासरी वय आणि इकडे काय करायचं एकूण वय लिहायचं. एकूण वय. आता 17 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती आहे बघा तर मुलं किती आहेत 39 आहेत. 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. ठीक आहे बघा 17. मग त्यांचं एकूण वय किती असेल बघा तर 39 गुणिले 17 असते बघा लक्षात घ्या. 39 गुणिले 17 काय निघते बघा 17 9 53 17 त्रिक 51 51 5 56 10 किती ते 66 बरोबर आहे का. 51 10 61 61 5 66 बरोबर 663. ठीक आहे बघा. एकूण वय किती आलं 663. चला परत पुढे काय दिले बघा त्यांनी आपल्याला. तर शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 वर्ष होते. आता बघा शिक्षकाचं वय मिळवलं तर इकडे संख्या किती आहे बघा. पहिल्यांदा 39 मुलं होती. आता एक मुलगा एक शिक्षक वाढला म्हणजे 40 जण झाले. 40 जण झाल्यानंतर त्यांचं सरासरी किती झाली बघा 18 झाली. मग त्यांचे एकूण वय किती असेल बघा 18 चौक 72 बरोबर आहे का. 720 असेल. मला सांगा आता 720 मधून 663 गेले बघा. 720 मधून 663 गेलं तर खाली किती राहते बघा. 10 3 गेले 7 राहिले. परत 1 राहिला. 1 6 म्हणजे 11 6 गेले 5 राहिले. ठीक आहे बघा. मग 57 वर्ष वय होते. कोणाचं तर शिक्षकाचं वय. ठीक आहे बघा. बरं आता शॉर्टकट मध्ये कसं काढायचं बघा. सुरुवातीला किती जण आहेत बघा तर 39 जण आहेत बरोबर आहे का. 39 जण आहेत आणि त्यांचं वय किती आहे बघा सरासरी 17 वर्ष वय. ठीक आहे. आता मला सांगा जर समजा एक शिक्षक वाढला आणि त्या एक शिक्षकाचं वय पण जर 17 वर्ष वय असलं असतं तर सरासरी काय झाली असती स्थिर राहिली असती बरोबर आहे का. सरासरी स्थिर झाली असती. पण काय झाले बघा तो जो शिक्षक आहे ना त्याचं वय जास्त असल्यामुळं काय झाले सरासरी वाढली कितीने तर 1ने वाढली. 17 ची 18 झाली बरोबर आहे का. याचा अर्थ काय सरासरीचा अर्थ काय असतो बघा. एखाद्याकडे 20 रुपये समजा एखाद्याकडे 10 रुपये एखाद्याकडे 20 रुपये तर आपण दोघांचे कडचे पैसे काढून घेतो. 30 रुपये झाले आणि ते दोघांमध्ये समान प्रमाणामध्ये वाटतो. म्हणजे 15 आणि 15 30 रुपये दोघांना 15 रुपये जातील बरोबर आहे का. थोडक्यात काय ह्याच्याकडे जे एक्स्ट्रा जे पैसे आहेत ते काय केले आपण ते पैसे काढून घेतले आणि ते परत हे 39 जण तो स्वतः आहे त्या सगळ्या 40 जणांमध्ये समान प्रमाणात वाटले. म्हणजे आपण काय केले बघा त्याच्याकडे 17 रुपये आहेत 17 रुपये ठेवले आहे अशी. फक्त काय केलं एक्स्ट्रा जे पैसे घेतात बघा त्याच्याकडनं तर बघा ह्या 39 जणांना 1 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलाय आणि स्वतःला पण 1 रुपये वाढवलाय. म्हणजे एकूण किती झाले बघा 39 गुणिले 1 किती झाले 39 आणि हा 1 म्हणजे टोटल वाढले किती बघा 40 रुपये वाढले बरोबर आहे का. 39 गुणिले 1 39 हा 1 आणि ते 17चं सुरुवातीला वय किती होते सरासरी 17 म्हणजे एकूण बघा किती येते बघा 30 40 50 आणि 7 57 म्हणजे असं ही शॉर्टकट मेथड. पण फरक काय आहे बघा लक्षात घ्या. ही बेसिक मेथड समजायला सोपी आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन वाढतं. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रॉपर अभ्यास प्रॅक्टिस करावं लागते तर तुम्हाला करेक्ट बघा हे सॉल्व्ह करायला सोपं आहे. फास्ट सॉल्व्ह होते पण तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जातं. हे समजल्यानंतर मग उत्तर फास्ट निघतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा समीकरणावरचा क्वेश्चन आहे बघा. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती. बघा आता लक्षात घ्या. एक संख्या 1 या संख्येतनं आपण बघा वजा केले किती तर 8 हा अंक वजा केला किती वेळा तर 9 वेळा. ह्याच्यातनं हे वजा केलं तरी पण बाकी किती शिल्लक राहिली तर बाबा 7 राहिली शिल्लक.
एक्स मधनं हे जे काय 9 8 72 वजा केलं तर बरोबर किती झाले 7 शिल्लक राहिले बाकी. तर ती संख्या कुठली बघा आता काय निघेल बघा मग एक्स वजा 8 9 किती आले बघा 72 बरोबर 7 येते. आता काय करायचं एक जाग्याला ठेवा आणि हा वजा 72 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. तो काय होईल 7 अधिक 72 होईल. मग किती निघेल बघा एक्स बरोबर 72 आणि 7 किती झाले 7 आणि 2 9 म्हणजे 79 झाले. संख्या कोणती आहे तर 79 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. ठीक आहे बघा दोन संख्यांचा वर्ग बघा आता दोन संख्या ए आणि बी पकडल्या तर त्यांचा गुणाकार किती आहे बघा तर 30 आहे आणि त्यांचा वर्ग ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर जर केला आपण वर्गांची बेरीज केली तर ती 61 निघते बरोबर आहे का. आता बघा इथे तात्पुरते का आपण संख्या मानून घेऊ बघा काय निघते इकडे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे बघा 7 इथं 8. आता 8 ही संख्या आपण कुठलीच पकडू शकत नाही का कारण की 8चा वर्ग हा 64 जातोय आणि आपल्याला दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज ही 61 घ्यायची त्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा मग आपण बघा आता कुठल्या दोन संख्या घेऊ शकतो की त्याचा गुणाकार 30 येईल बघा. इथं जर बघितलं आपण बघा तर गुणाकार जर 30 घ्यायचं म्हटलं तर काय निघते बघा इथं 6 5 30 दोनच संख्या बरोबर आहे का बघा दुसऱ्या कुठल्या संख्येचा गुणाकार आपण 30 नाही घेऊ शकत. 6 5 30 म्हणजे एक संख्या आपण 6 पकडली दुसरी संख्या 5 पकडली तर 6 5 30 होऊन जाते. आणि तेच जर बघा 6चा वर्ग पकडला 6चा वर्ग अधिक 5चा वर्ग घेतला 6चा वर्ग झाला 36 5चा वर्ग झाला 25. याची बेरीज जर पकडली तर 30 आणि 20 50 आणि 60 आणि 61 येते म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा. तर त्या दोन संख्यांची बेरीज विचारली मग बेरीज किती निघेल बघा 6 अधिक 5 6 आणि 5 ची किती निघते बघा 11 बेरीज येते म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एक खुर्ची 184 रुपयांना विकल्याने 15% नफा झाला जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची किती रुपयाला विकावी कितीला विकावी बघा नफा कधी निघतो बघा लक्षात घ्या. खरेदी किंमत बघा लक्षात घ्या खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते विक्री किंमत असते बरोबर आहे का. आता मला सांगा खरेदी बघा आपल्याला सुरुवातीला 15% नफा झालाय बरोबर आहे का. 15% नफा म्हणजे कसं असतं बघा खरेदी किंमत आपली 100%. 100% खरेदी किंमत प्लस त्याच्यामध्ये नफा किती कमवला आपण 15%. तर त्यावेळेची तुमची विक्री किंमत किती आहे बघा इकडं तर 115% झाली बरोबर आहे का. चला 115% झाली पण आता आपल्याला इथे टक्केवारीमध्ये आपली वस्तू झाली 115% पण रकमेमध्ये किती आहे बघा एक खुर्ची 184 रुपयाने विकल्यानंतर 15% नफा होतो म्हणजे 115% व्हॅल्यू म्हणजे किती आहे बघा तुमची इकडे तर 184 रुपये. ठीक आहे आता तुम्हाला नफा किती कमावायचा 20%. 20% नफा म्हणजेच काय बघा 100% तुमची खरेदी किंमत प्लस 20% तुमचा नफा म्हणजे विक्री किंमत झाली आपली 120%. म्हणजे इथं थोडक्यात काय बघा 115% म्हणजे 184 तर 120% म्हणजे किती काय ना तिरकाच गुणाकार करायचा. एक्स ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं काय निघेल बघा इथं मग एक्स गुणिले 115 एक्स गुणिले 115 बरोबर 120 गुणिले 184 120 गुणिले 184. ठीक आहे बघा काय निघेल बघा एक जागेला ठेवा आणि 115 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका मग काय होईल 120 गुणिले 184 छेद 115. ठीक आहे बघा चला आता काय होईल बघा इकडं बघा मी तुम्हाला काय डायरेक्ट पण सॉल्व्ह करून दिलं असतं कसं किंवा इथं चला हा 184 म्हणजे काय तर 115% 115% रक्कम आहे तर मग इकडं 120% रक्कम म्हणजे किती किंवा 184 छेद 115 तर 120% म्हणजे किती बघा असं केलं तर पण करायला काय अडचण नाही पण समजणार नाही काय केलं आपण ते. ठीक आहे आपण प्रॉपर समजून जाऊ काय दिसते बघा तुम्हाला एक जागा ठेवा इज इक्वल टू चला आता 5 ने बघायला काय निघेल बघा इकडं 5 दुनी 10 2 बाकी राहिली 12 परत 5 चोक 20 परत बघा 5 दुने 10 एक राहिला 1 और 5 15 म्हणजे 5 त्रिक 15. ठीक आहे बघा आता बघा इथं जरा बघितलं आपण बघा आता इथं काय आपल्याला 23 समजा पाडा पाठ नसेल तर आपण काय करतो बघा लक्षात घ्या 3च्या पाड्यामध्ये एक स्थानी 4 कधी येतं बघा 3 8 24 8 ने भागल्यावर बरोबर आहे का. तात्पुरता चेक करून बघायचं बघा 23 गुणिले 8 करा काय निघते बघा इकडं 8 त्रिक 24 8 दुनी 16 2 18 184 आहे का तर आहे म्हणजे काय थोडक्यात 23 1 23 23 8 184. ठीक आहे आता फक्त काय 24 गुणिले 8 करा आपलं उत्तर निघून जाते 24 गुणिले 8 केलं तर काय निघते बघा इकडं 24 गुणिले 8 किती निघते बघा 8 चोक 32 8 दुनी 16 16 आणि 3 किती 16 17 18 19 192 रुपये येते. म्हणजे बघा ती वस्तू आपल्याला 192 रुपयाला जर विकली आपण तर आपल्याला नफा किती होतोय 20%. 192 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? आता इथे काय सेपरेट सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढत बसायचं नाही. बघा लक्षात घ्या, सरळ व्याज जर बघितलं आपण, सरळ व्याज बघा आता 2 वर्ष दिले, बरोबर आहे का? बघा 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेलं असताना मला सांगा, 2 वर्षाचे सरळ व्याज तुमचं किती आहे बघा, 800 रुपये, बरोबर आहे का? मग याचा अर्थ प्रत्येक वर्षी सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सेम असतं. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 400 रुपये व्याज मिळेल, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 400 रुपये व्याज मिळेल. ठीक आहे बघा. आता चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं लक्षात घ्या, चक्रवाढ व्याजामध्ये जी काय मुद्दल आहे, सरळ व्याजामध्ये बघा मुद्दलीवरती पहिल्या वर्षी 400 रुपये, त्याच मुद्दलीवरती दुसऱ्या वर्षी पण 400 रुपये व्याज मिळालं. चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं, पहिल्या वर्षी तुम्हाला काय मिळेल बघा, 400 रुपये व्याज मिळेल मुद्दलीवरती, जी काय तुम्ही व्याजाने रक्कम घेतली त्याच्यावरती. पुढच्या वर्षी पण तुम्हाला दुसऱ्या वर्षी त्याच रकमेवरती तुम्हाला 400 रुपये व्याज भरावं लागेल. पण चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय असतो बघा, पहिल्या वर्षाचं जे व्याज होतं 400 रुपये ते तुम्ही न भरल्यामुळं तुम्हाला ह्या 400 रुपयाला पण व्याज लागले. आणि ते व्याज किती लागले बघा, तर 60 रुपये, बरोबर आहे का? हे 60 रुपये. त्याच्यामुळे आपली रक्कम किती झाली, इथं 800 रुपये होती आणि इथं किती येते बघा, 860 रुपये होती. 400, 800 आणि 860 रुपये, बरोबर आहे का? पण टक्केवारी काढायची आपल्याला, बरोबर आहे का नाही? पूर्ण मुद्दलीवरती 400 रुपयाला जे व्याज असेल, व्याजाचा दर असेल, तोच व्याजाचा दर हा 400 रुपयावरती 60% 60 रुपयाला असेल. फक्त काय करायचं, 60 रुपये हे 400 किती टक्के, म्हणजे काय थोडक्यात बघा, 60/400 बरोबर की गुणिले 100 करा, बरोबर टक्केवारी कळून जाते. किती निघते बघा इथं, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, 4 1 4, इथे 4 1 4 आणि 2 6, 4 5 20, म्हणजे 15 चौक 60 थोडक्यात. ठीक आहे, काय निघेल बघा, 15% व्याजदर असेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? बघा थोडक्यात काय, तर बघा आता जॉमेट्रीवरचा प्रश्न आहे, बरोबर आहे का? काटकोन त्रिकोण म्हणजे काय बघा, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपण काय म्हणतो बघा, इथे 90 डिग्रीचा अँगल असतो, बरोबर आहे? आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. ठीक आहे, बरं आता काय दिले बघा, त्याचा पाया किती दिलाय बघा, त्यांनी 20 सेंटीमीटर दिलाय आणि उंची किती दिली बघा, तर 21 दिलेली, 21 सेंटीमीटर, बरोबर आहे का? 21 सेंटीमीटर. हा, तर विचारलंय काय, तर त्याचा कर्णाची लांबी किती? कर्ण म्हणजेच काय बघा, हा असतो कर्ण. ठीक आहे बघा, अरे बघा कसं असतं, हा टाईप कुठं बघतो आपण, पायथागोरस म्हणजे डायरेक्शन चॅप्टरमध्ये आपण पायथागोरस थिअरम बघतो. कसा बघा लक्षात घ्या, तर बघा आता समजा एखाद्या रस्त्याने चाललो आपण, सरळ आपण इथं आलो आणि परत इकडे राईटला गेलो, लेफ्टला गेलो. ठीक आहे बघा, किंवा इथून इकडे आलो आणि परत वरती गेलो, तर पण येताना मात्र काय करायचं आपल्याला, हवाई अंतर म्हणजे हे शॉर्टकट मध्ये जे अंतर आहे ना, ते किती, त्याला काय म्हणतो आपण, पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय असतं बघा लक्षात घ्या, बघा आता बघा लक्षात घ्या, समजा ह्यातली एक बाजू समजा आपण ही ए पकडली आणि समजा बाजू आपण बी पकडली. ठीक आहे बघा, तर ह्या बाजूला आपल्याला सी पकडावं लागतं, त्याला आपण हायपोथेनियस म्हणतो. मग कसं असतं बघा लक्षात घ्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल, ह्याला थोडक्यात कर्ण म्हणजेच काय, हायपोथेनियस. ठीक आहे बघा, बघा लक्षात घ्या, कर्ण म्हणतो आपण. मग तात्पुरतं कसं बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज, ह्या कर्णला आपण काय पकडलं, सी पकडलं, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर असतं. थोडक्यात काय, मग हे कर्णचा वर्ग. मग थोडक्यात काय, बाजू गुणिले बघा पाया गुणिले उंची बरोबर कर्णाचा वर्ग, किंवा दोन्ही बाजूंचा गुणाकार बरोबर कर्णाचा वर्ग, सेमच आहे. ठीक आहे, ए किती पकडला आपण, 21. बघा 21 चा वर्ग अधिक इकडे काय 20 चा वर्ग बरोबर काय आला, सी स्क्वेअर म्हणजे कर्ण आला तुमचा. ठीक आहे, मग कर्णाचा वर्ग. 21 चा वर्ग झाला 441 अधिक 20 चा वर्ग झाला 400 बरोबर सी स्क्वेअर. चला आता 441 800, 400 किती झाले बघा, 841 झाले. 841 बरोबर सी स्क्वेअर. आता मला सांगा, हे जर आपण इथं बघितलं, सी स्क्वेअर बरोबर किती झाले बघा, 841 बरोबर आहे का? समजा आता ह्याचा आपल्याला स्क्वेअर जो आहे ना, तो काढून टाकायचा आहे. ठीक आहे बघा, ह्याचा जर आपल्याला स्क्वेअर काढून टाकायचा असेल तर आपण काय करतो, रूट टाकतो. किंवा इथं बघा आता 841 हा कितीचा वर्ग आहे, 841 हा कितीचा वर्ग आहे, तर बाबा 29 चा वर्ग असतो, बरोबर आहे का? 30 चा वर्ग झाला 900, 29 चा वर्ग झाला 841, 29. मग सी ची व्हॅल्यू किती आली, 29 आली. म्हणजे इथं काय निघेल बघा, कर्ण किती असेल आपला, हा 29 असेल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, आणि बरं पर्याय बघित, हा ठीक आहे, चला 20 21. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आता 35च्या पुढं. काय दिले बा प्रश्नामध्ये, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग थोडक्यात काय, काळ काम वरचा प्रश्न आहे, टाइम अँड वर्क वरचा. काय दिले बघा, समजा एक व्यक्ती बघा, ए हा व्यक्ती 10 दिवसात काम करतोय, बी हा व्यक्ती तेच काम 15 दिवसात पूर्ण करतोय.
मला आता इकडे दिवस दिले, ठीक आहे बघा. आता आपण काय केलं बघा, दिवसाचा पेमेंट काढण्यासाठी काय केलं आपण 10 आणि 15चा लसावी काढला. 10 आणि 15चा लसावी किती असतो का 30 असतो, बरोबर आहे का. 10 त्रिक 30 आणि 15 दोन्ही 30, बरोबर आहे का. 1000 लसावी. बरं आता पुढे काय करायचं बघा, आपण इथं काय पकडलं बघा, एकूण काम. हे काय पकडलं आपण, एकूण काम जे आहे ना ते आपलं 30 रुपये जे आपण पकडलं. 30 रुपयाचे जर काम असेल, हा 10 दिवसात करत असेल तर त्याला एका दिवसाला पेमेंट किती पडेल 10 त्रिक 30 मध्ये 3 रुपये. आणि तेच 30 रुपयाचं काम जर बी हा 15 दिवसात करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती असेल बघा, तर 2 रुपये. बरोबर आहे का. 2 रुपये बरोबर. विचारले काय तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील बघा. दोघे मिळून दिवसामध्ये 3 आणि 2 5 रुपयाचं काम करतात. बरोबर आहे का. आणि त्यांना बघा दोघांनी मिळून 5 रुपयाचं काम करायचं एका दिवसामध्ये. त्यांना 30 रुपयाचं काम करायचं असेल तर किती दिवस लागतील बघा, 30 भागिले 5 करा. बरोबर किती येते बघा, 6 दिवस. 5 सक्क 30. 5 एके 5, 5 सक्क 30 म्हणजे 6 रुपये. 6 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका आयताचा कर्ण 17 सेंटीमीटर लांबीचा असून बघा आयत दिलाय, ठीक आहे बघा. बरं आयत तुम्ही आयत दाखवा किंवा चौकोन दाखवा. चौकोन सुद्धा एक प्रकारचा आयतच असतो. कारण आयताचा फॉर्म्युला काय, समोरासमोर जसच्या बाजू काय असतात सेम असतात. चौरसाची पण बाजू काय असते, समोरासमोरच्या बाजू सारखेच असतात. म्हणजे प्रत्येक चौरस हा आयत असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एका आयताचा कर्ण 17 सेंटीमीटर आहे. म्हणजे बघा आता हा जर कर्ण पकडला आपण तर तो किती आहे बघा, 17 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे. चला काय दिले बघा, असून त्या आयताची परिमिती 46 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, त्या बघा त्याची परिमिती किती दिली, 46 सेंटीमीटर. बरोबर आहे का. आणि बघा आता कसं आहे बघा, ह्या दोन बघा समोरासमोरच्या बाजू सारखे बरोबर आहे का. ही आणि ही बाजू सारखे, परत ही आणि ही बाजू सारखे. मला सांगा ही बाजू आणि ही बाजू, ह्या दोन्ही बाजूंची जी बेरीज आहे ना ती बघा 46च्या निम्मी असणार आहे. या दोन बाजूंची बेरीज 46, 23 आणि ह्या दोन बाजूंची बेरीज किती झाली 43. बरोबर आहे का. बघा लक्षात घ्या, ह्याची आणि ह्याची मिळून बेरीज किती झाली 23. ठीक आहे बघा 23 आणि बघा ह्याची आणि किती झाली 23 झाली. इकडे ही किती झाली 23. 23 आणि 23 किती झाली 46 सेंटीमीटर. कारण की चौरसाच्या बघा आयताच्या चारही बाजूंची मिळून बेरीज किती आहे 46 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय असते, एक दोरा घेतला आपण, तो दोरा जर आपण ह्याच्या बाजूने मांडला आणि तो जर परत त्याची लांबी जर चेक केली तर ती किती आहे बघा, तर 46 सेंटीमीटर. ठीक आहे. चला आता आपल्याला काय करायचं बघा, तर आयताचे क्षेत्रफळ विचारले आणि त्याच्यामध्ये कर्ण त्यांनी दिलेला आहे. कर्ण किती आहे 17 सेंटीमीटर. बरोबर आहे का. बघा आता कसं करायचं बघा, लक्षात घ्या. आता इथं काय करायचं बघा, बघा आता थोडक्यात पायथागोरस थेरम आहे बरोबर, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग इथं कसं असतं बघा, पायथागोरस थेरम मध्ये, पायथागोरस बघा थेरम मध्ये आताच काय बघितलं आपण बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असते, सी स्क्वेअर. म्हणजे ह्यातली समजा एक बाजू मी ए पकडली, दुसरी बाजू बी पकडली, तर कर्ण किती असतो, हे थोडक्यात काय असतो, कर्णचा वर्ग. ठीक आहे बघा. मग पायथागोरस बरं आता कधी मला लक्षात ठेवायचं बघा, त्या कडच्या दोन संख्या ज्या असतात ना त्या 17 पेक्षा लहान असतात. ठीक आहे, 17 पेक्षा लहान. कारण की त्या दोन्ही संख्यांचा वर्ग केल्यानंतर ना तो बघा ते बरोबर किती येते 17 येते. वर्गाची बेरीज केल्यानंतर बरोबर आहे का, 17चा वर्ग असतो. म्हणजे ह्या दोन्ही संख्या ज्या असतात ना त्या 17 पेक्षा लहान असतात. पण ह्या दोन संख्यांची जी बेरीज आहे ना ती 17 पेक्षा काय असते बघा, जास्त असते. येते लक्षामध्ये बघा. आता बघा 17चा वर्ग किती आहे बघा, 17चा जर वर्ग पकडला आपण इकडे, हा 17चा वर्ग, 17चा वर्ग किती असतो बघा, तर 289 असतो. बरोबर आहे का. म्हणजे हिथं बघा आपल्याला थोडक्यात, हा जर 17चा वर्ग जर आपण पकडला ना तर तो किती आहे बघा, तर 289 आहे. ठीक आहे बघा. ठीक आहे. मग दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही किती आली पाहिजे बघा, 289 आली पाहिजे. ठीक आहे बघा. वर्गाची बेरीज बघा आता लक्षात घ्या. मग इथं जर बघितलं आपण बघा, कुठल्या दोन संख्येच्या वर्गांची बेरीज 289 आणू शकतो आपण, येते लक्षामध्ये बघा. मग काय निघेल बघा आता इथं, एक संख्या झाली तुमची कुठली बघा, एक संख्या बघा तुम्ही 15चा वर्ग पकडू शकता. 15चा वर्ग झाला 225. ठीक आहे. आणि दुसरी संख्या जर पकडली आपण बघा, तर 8चा वर्ग, 8चा वर्ग झाला 64. याची बेरीज जर केली निघते 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2 म्हणजे 289. म्हणजे यातली बघा एक बाजू झाली तुमची बघा, हा बेस झाला बी बरोबर झाला 15 सेंटीमीटर. हा ए बरोबर किती पकडला बघा, ए बरोबर झाला आपला 8 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. म्हणजे ही पण 8 सेंटीमीटर झाला आणि ही पण 15 सेंटीमीटर झाला. म्हणजे 15 आणि 15 30, 8 आणि 8 16. बरोबर आहे का. 30 आणि 16 झाले 46 सेंटीमीटर. ठीक आहे. चला परत काय दिले बघा, तर आयताचे क्षेत्रफळ किती मला सांगा. आयताचं क्षेत्रफळ कसं काढतो बघा, लक्षात घ्या आपण बघा, बाजू बघा पाया गुणिले उंची किंवा बाजू गुणिले बाजू. फक्त चौरसामध्ये दोन्ही बाजू सारख्या असतात म्हणून ए इंटू ए काय होतं, ए स्क्वेअर होतं. बघा बरोबर आहे का. आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ काय निघेल बघा इकडे, मग बेस इंटू हाईट. बरोबर आहे का बघा. बेस इंटू काय असते बघा, पाया गुणिले उंची.
पाया गुणिले उंची. पाया किती आहे बघा, आपला इकडे पाया झाला 15 सेंटीमीटर, 15 आणि उंची किती आहे बघा, 8 म्हणजे 15 8 20 म्हणजे 120 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर. बघा इथं ऑप्शन नंबर पाहिजे इथे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 35 चे किती टक्के म्हणजे 10.5. बघा 35 चे म्हणजे गुणाकार, किती टक्के, टक्के म्हणजेच काय, एक्स, एक्स छेद 100 करायचं. बघा किती टक्के म्हणजेच किती दिले आपल्याला, 10.5. 35 चे किती टक्के म्हणजे 10.5. आता काय केलं आपण बघा, एक्स जाग्याला ठेवा, बरोबर. हे सगळं काय करायचं, बरोबरच्या पलीकडे टाकायचं. बघा जे छेदाला आहे ते अंशाला जाईल. 10.5 गुणिले काय होईल, 100 होईल, छेद 35 जे आहे ना ते छेदाला जाईल. ठीक आहे बघा. चला आता काय करू आपण बघायचं, सगळी संख्या पूर्णांकात करून घ्या. वरची संख्या 105 आहे ना, 105 करून घ्या गुणिले 100. याचा अर्थ काय केला बघा, आपण अंशाला एक शून्य वाढवला. बघा इकडचा एक शून्य इकडे टाकला असता तरी चालला असतं, पण कन्फ्युजन नको म्हणून तुम्हाला सांगतो मी काय, वरती एक शून्य वाढवला मी, खाली पण एक शून्य वाढवा. इथे काय होईल बघा, 350 होईल. कारण की अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं तर काय असतं बघा, तुमचा अपूर्णांक सेम राहतो. ह्याला पण 10 ने गुणलं, ह्याला पण 10 ने गुणलं, चला अपूर्णांक सेम राहिला. बघा आता शून्याला शून्य घालवा, काय निघते बघा आता बघा. चला 5 7 35, परत 5 दुने 10 आणि 5 एके 5, परत बघा 7 एके 7, 7 त्रिके 21 म्हणजे 3 गुणिले 10 किती झालं बघा, 30 झालं. म्हणजे काय ते बघा 30%. 35 चे 30% म्हणजे किती येते, 10.5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बघा याच्यामध्ये, 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल. बघा लक्षात घ्या, आपण कट किती मारलेत बघा, 8 मारलेत. याचा अर्थ 9 तुकडे होतात. लक्षात घ्या, कधी पण समजा ही तार आहे बघा, जर समजा मी एक कट मारला तर 2 तुकडे झाले, 2 कट मारले तर 3 तुकडे झाले, 3 कट मारले तर 4 तुकडे झाले. ठीक आहे, इथं आपण 8 ठिकाणी कापले, याचा अर्थ 9 तुकडे झाले, बरोबर आहे का. 504 मीटरची बघा, आणि जर आपण 9 तुकडे गेले तर एका तुकड्याची लांबी किती आपल्याला विचारले, बरोबर आहे का. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल बघा, किती निघेल बघा इकडं. चला 9 एके 9, 9 5 45, 45 आणि 5 50, 5 वर 4 54 म्हणजे 9 सक 54 येते, म्हणजे 56 मीटर येते. ठीक आहे बघा, म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अपूर्णांकाचा प्रश्न आहे. बघा काय दिले, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक पर्यायात संख्या बरोबर उतरत्या क्रमाने आहेत. ठीक आहे, आणि बघा आता प्रत्येक 4 पर्याय जर दिले असले तर नंबर तेच आहेत बघा, 507 507 507 507. बघा 911 709 आणि 305 हे 4च नंबर 4 पर्यायामध्ये फिरवलेत त्यांनी. ठीक आहे बघा, आता आपण काय करू, सुरुवात फक्त लिहून घेऊ. बघा 507, बघा 9/11, 7/9 आणि 3/5. आता काय करायचं बघा, अंश आणि छेदामध्ये बघा हे प्रश्न असतात ना ते 3 प्रकारे सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे बघा, आता हा प्रश्न कारण पण ते प्रश्न बघितल्यानंतर असते. आता इथं बघितलं आपण ना, तर अंश आणि छेदामध्ये बघा डिफरन्स गॅप जो आहे तो कमी आहे. किती बघा, 5 आणि 7 मध्ये 2चा गॅप आहे, 9 आणि 11 मध्ये परत 2चा गॅप आहे, 7 आणि 9 मध्ये 2चा गॅप आहे, आणि 3 आणि 5 मध्ये 2चा गॅप आहे. बरं गॅप जरी सेम असला तरी एक लक्षात ठेवायचं, हे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत का बघा. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच काय, की छेद हा काय असतो, अंशापेक्षा मोठा असतो. बघा छेद हा बघा 4 इंच छेद हे अंशापेक्षा त्यांच्या मोठे, हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. तर तुम्ही काय कराल, गॅप 2चा आहे, गॅप 2चा आहे, बरोबर आहे का. मग बघा जर गॅप जर सेम असेल ना तर जो नंबर मोठा असतो ना तर ती संख्या मोठी असते, लक्षात ठेवायचं. गॅप सेम आहे आणि प्रॉपर फ्रॅक्शन आहे. एखाद्या ठिकाणी बघायचं समजा 5/3 असेल आणि इथं पण गॅप 2चा आहे, मग तुम्ही काय म्हणताल, गॅप 2चा आहे मग इथं सगळ्यात बघा आता इथं गॅप सेम असेल ना तर आपण काय म्हणतो, जो अंश मोठा ना ती संख्या मोठी. ठीक आहे बघा, की हा काय नंबर नाही आपण. ठीक आहे, फक्त कसं असतं, आता ह्याचं उत्तर जे असतं ना ते 1 पॉईंट समथिंग, 5ला जर तुम्ही 3 ने भागलं ना तर 1 पॉईंट समथिंग मध्ये उत्तर निघते, बरोबर आहे का. आणि या सगळ्यांचं उत्तर कसं असतं बघा, 0 पॉईंट समथिंग मध्ये, म्हणजे 1 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा जास्त असतं. त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो, छेद मोठा अंशापेक्षा असेल तर. ठीक आहे बघा, आता इथं त्याच्यामुळे काय बघायचं, आधी प्रॉपर फ्रॅक्शन आहेत कसं तर आहेत बघा. मग आता इथे काय निघते बघा, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी, ही आपल्याला लिहायचे कसं उतरत्या क्रमाने. हा 9 आहे ना, तो 9 आधी लिहा, 9/11. परत बघा 9 पेक्षा परत काय 7 आहे, 7 काय 9 येईल, परत 7 पेक्षा लहान काय 5 आहे, 5/7 येईल, आणि इकडे काय 3/5 आहे, मग 3/5 होईल. म्हणजे हे झालं तुमचं उतरत्या क्रमाने, 9 7 5 3. काय निघेल बघा इथं मग, 9 7 5 3 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत काय दिले बघा तुम्हाला, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा. शिल्पा मनीषाला म्हणाली, आणि बघा पाठीमागे जो प्रश्न बघितला होता ना आपण, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगतो,
त्या टाईपचा प्रश्न आहे. म्हणजे एकाच व्यक्तीचं नातं हे दोन व्यक्तींबरोबर काय असतं ना, त्या टाईपचा प्रश्न असतो. काय दिले बघा, शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे, तर मनीषाचे शिल्पाशी नाते काय. बघा इथं बघा, आता इथं आजी म्हणणारी, आजी जी व्यक्ती आहे तीच व्यक्ती बघा नवऱ्याची आई आहे. बघा ही आई आणि ही आजी व्यक्ती एकच असते. फक्त ती कुणाच तर आई आजी आहे, कुणाच तर आई आहे. इथं फक्त वाक्य तोडता आलं पाहिजे. बघा ठीक आहे, माझी बघा इथं शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी. इथं काय करायचं बघा, इथं वाक्य तोडायचं. माझी वाक्य तोडायचं कळलं पाहिजे. माझी आजी. आता परत कोण आहे तर बघा तुझ्या नवऱ्याची आई आहे. आता बघा काय करायचं, ह्या पूर्ण दोन वाक्य तोडल्यानंतर ना, त्या दोन वाक्यांमधलं जे वाक्य आपल्याला मोठं वाटतं ना, ते आधी सॉल्व्ह करायचं. कसं, तुझ्या नवऱ्याची आई आहे. बघा बरोबर, तू म्हणजे कोण आहे बघा, शिल्पा मनीषाला म्हणाली. म्हणजे मनीषा म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, शिल्पा. आणि तू म्हणजे कोण आहे तर मनीषा. मनीषाला काय म्हणते बघा, ती मनीषाला, तर मनीषाला लिहा मनीषा. मनीषा स्त्री असल्यामुळे त्रिकोण काढला. तुझ्या नवऱ्याची, मनीषाचा नवरा दाखवा इकडे. तुझ्या नवऱ्याची कोण आहे तर आई आहे. आई आहे. मनीषाच्या नवऱ्याची आई आहे. इथं स्टार करून ठेवा. कारण हिथं वाक्य आपलं संपलंय. तुझ्या नवऱ्याची आई. आता हीच व्यक्ती कोण आहे बघा, तर माझी आजी आहे. कोणाची आजी आहे, तर मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, शिल्पा. ही व्यक्ती कोण आहे तर बाबा शिल्पाची आजी आहे. बरोबर आहे का ही व्यक्ती. बरं आता ही शिल्पा आपण इथं पण दाखवू शकतो. ठीक आहे, बघा ही झाली शिल्पा. बरं आता नेहमी लक्षात ठेवायचं बघा, इथं बघा शिल्पाची आजी दिसते बरोबर आहे, वडिलांची आई. पण थोडक्यात काय, मग मनीषा कोण झाली, शिल्पाची आई झाली. पण एक लक्षात घ्या, डायरेक्ट ना लक्षात घ्या, थोडक्यात शिल्पा मनीषाचीच मुलगी आहे. हे कशावरनं, इथं म्हणजे ऑप्शन पण असू शकतात. बरोबर आहे, शक्यता काय असू शकतात बघा. दुसरी गोष्ट, कारण ही व्यक्ती मनीषाची आजी आहे. बरोबर आहे का. ही व्यक्ती मला सांगा, ही व्यक्ती मनीषाच्या शिल्पाच्या आईची पण आई असू शकते. शिल्पा इथं पण असू शकते. इथे लक्षामध्ये बघा, शिल्पाची आई आणि आईची आई, कारण आपण भावंडांमध्ये इज इक्वल टू साईन दाखवतो. ही आई आहे कुणाची, ह्या दोन व्यक्तींची. शिल्पाची आईची आई पण आहे. किंवा बघा आता शिल्पा बघा, ह्या व्यक्ती बघा इकडे शिल्पा, तशी शिल्पा इथं पण असू शकते. मग हिथं का दाखवली मी, मनीषाच्या बघा, मनीषाची मुलगी, मनीषाच्या नंदची मुलगी किंवा मनीषाच्या दिराची मुलगी जरी असली तरी बघा ही व्यक्ती जी आहे ना, ती शिल्पाची आजी दिसते. बरोबर आहे का. बघा स्टार लिहिलेली व्यक्ती. मग ह्या तीन शक्यता निघतात. ठीक आहे, पण ह्या एक जरी असेल तर आपण उत्तर टिक मार्क करून टाकायचं. काय दिसतंय बघा तुम्हाला, तर मनीषाचे बघा, मनीषाचे कोणाशी म्हटलंय, शिल्पाशी नाते काय. आणि कसं असतं बघा, चे आणि शी मध्ये चेचं नातं सांगायचं असतं. चे व्यक्ती कोण आहे, चे व्यक्ती कोण असेल बघा, शीची तर शी लिहा शिल्पाशी. हा चे कोण आहे बघा, तर बघा एक तर ती बघा शिल्पाचे वडील, वडिलांची पत्नी म्हणजे आई असू शकते. दुसरी गोष्ट बघा, शिल्पाची आई, आईचा भाऊ कोण झाला, मामा. मामाची पत्नी झाली मामी पण असू शकते. आणि बघा ही व्यक्ती कोण झाली, शिल्पाचे वडील झाले. बरोबर आहे का, वडील, आत्या हे झाले काका. काकाची पत्नी म्हणजे काकी पण असू शकते. शक्यता असतात हे लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे, मनीषाचे शिल्पाशी नाते काय असेल मग बघा, मग ह्या तिन्ही पैकी काय दिले बघा, फक्त त्यांनी आपल्याला बघा आई, मामी, काकी उत्तर आहे का याच्यामध्ये, कुठंच नाही. यापैकी नाही उत्तर निघेल, यापैकी नाही. ठीक आहे, कारण की आई असू शकते, मामी असू शकते, काकी पण असू शकते. कारण की तिथं डायरेक्ट नातेसंबंधात त्यांनी विषय दिलेला नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बघा प्रश्नामध्ये बघा, हा बी बघा, अल्फाबेट सिरीज मध्ये आपण बघितलं ना, बी हा 2 नंबरला असतो. बरोबर आहे का. बघा डी हा ए बी सी डी 4 नंबरला असतो. परत ई आणि ए बी सी डी ई आणि एफ हा 6 नंबरला असतो. थोडक्यात काय, ज्याचा जो नंबर आहे ना तोच नंबर त्यांनी घेतला. एच हा किती नंबरला असेल बघा, ए बी सी डी ई एफ जी एच. एच हा 8 नंबरला असतो. एच पी आणि क्यू. चला आता पी किती नंबरला असेल बघा, एम एम बघा एबीसीडी मध्ये काय असतं बघा, ए एम एन आणि झेड एवढे नंबर लक्षात ठेवायचे. ए हा 1 नंबरला असतो, एम हा 13 नंबरला, एन हा 14 आणि झेड हा 26 नंबरला असतो. सरळ अल्फाबेट मोजले आपण तर. ठीक आहे बघा, आता एमच्या पुढे बघा पी मोजा, एम एन ओ पी 3 घर पुढे गेलो, मग 13 आणि 3, एम हा 13 नंबरला असतो. मग 13च्या पुढे बघा 13 आणि 3 16, पी झाला 16. ओ पी क्यू, पीच्या पुढे क्यू असतो, मग क्यू झाला 17. मग 8 16 17 कुठे दिसतंय बघा तुम्हाला, 8 16 17 म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला, खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर समूह निवडा. बघा काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये बघा,
ए बी ए बी ए. ठीक आहे बघा. आता काय केलंय बघा, शेवटचा ए जो आहे ना तो सुरुवातीला घेतला इथं बघा. शेवटचा ए हा सुरुवातीला घेतला इथं आणि पुढचं बघा ए बी आहे असं ए बी. सुरुवातीला जर हात टाकला तर काय निघेल बघा. बघा ए बी बघा ए बी. ठीक आहे बघा. आता परत काय केले बघा, परत बघा ह्याच्यातला जो बी आहे ना तो सुरुवातीला घेतला इथं घेतला आणि पुढचं जे ए बी बघा ए बी ए जे आहे ना ते असं आहे घेतले बघा ए बी ए. शेवटचं अल्फाबेट काय केले आपण सुरुवातीला घेतले बघा. परत हा जो ए आहे ना तो सुरुवातीला टाकला इथं काय होईल बघा ए बी बघा ए बी. आता काय होईल बघा, शेवटचा बी हा सुरुवातीला टाकला आपण बी केला, हा बी काय केला सुरुवातीला टाकला, परत ए बी ए म्हणजे काय निघेल बघा उत्तर बी ए. कुठे निघते बघा याच्यामध्ये बी ए ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय केले बघा याच्यामध्ये बघा इथं ए एम एन आणि झेड. ए हा 1 नंबरला असतो, एम हा 13 नंबरला, एन 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला. ठीक आहे. चला डी किती नंबरला असतो बघा, डीआर मध्ये DEAR मध्ये बघा डी हा 4 नंबरला असतो, DE हा 5 नंबरला असतो, ए हा 1 नंबरला असतो आणि आर हा बघा एमच्या पुढे एम NOPQR म्हणजे 13 आणि 5 18. किती येते बघा इकडं 18 आणि 19 आणि 5 किती येते बघा 24 आणि 4 28. ह्याची जर बेरीज केली आपण तर किती निघते बघा 28. बरोबर इथं किती आले 28 आले. थोडक्यात काय अल्फाबेटचा जो क्रमांक आहे ना त्या सगळ्या क्रमांकाची बेरीज करून आपल्याला काढायची. ठीक आहे. आता इथे बघा एफ किती क्रमांकावर असेल बघा. बरं एफ जर आपण इथे बघितलं एफ हा किती असतो FATHER. एफ हा किती 6 क्रमांकावर असतो, ए हा 1 क्रमांकावर असतो, टी बघा किती क्रमांकावर असतो एमच्या पुढे एम NOPQRST 7. 13 आणि 7 किती झाले 20. एच हा किती क्रमांकावर असतो ABCDEFGH. एच हा 8व्या क्रमांकावर असतो, ई हा 5व्या क्रमांकावर आणि आर हा आताच बघितलं आपण इथं आर हा 18व्या क्रमांकावर असतो. बरोबर आहे का. इथं बघा आर हा 18व्या क्रमांकावर. काय निघेल बघा बेरीज करायची सगळ्यांची. काय निघेल 6 आणि 1 7. 7 आणि 20 झाले 27. 27 आणि 8 35. 35 आणि 5 40. 40 आणि 18 किती येते बघा 50 आणि 10 58 येते. 58 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या संख्या मालिकेत x बरोबर किती बघा 7 x 21 31 आणि 43. बघा इथं 21 आणि 31 मध्ये बघा अधिक 10चा फरक आहे, 31 आणि 43 मध्ये अधिक 12चा फरक आहे. इथं 7 आणि 21 मध्ये जर बघितलं आपण तर 7 14चा अधिक 14चा फरक निघतो. बरोबर आहे का. बघा इथं 2-2चा गॅप आहे. आता मला सांगा इथं 21 आणि 1 मध्ये जर आपण 8चा गॅप घेतला बघा बरोबर आहे. 12 2 गेले 10, 10 2 गेले 8. काय निघेल बघा इकडं 21 मधनं 8 गेले किती येते 13 येते. बरोबर आहे का. आणि इथं बघा जर आपण 6चा गॅप दिला अधिक 6 केलं बघा तर 7 आणि 6 बरोबर 13 येते. बघा 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, 21 आणि 10 31, 31 आणि 12 43. म्हणजे इथं अधिक बघा 2-2चा वाढवत गेलो आपण गॅप. बरोबर आहे का. बघा मग काय निघेल बघा आता इथं x बरोबर 13 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिसतंय बघा याच्यामध्ये एच्या पुढे बघा एच्या पुढे बी. बरोबर आहे का. बघा परत सीच्या पुढे डी आणि ईच्या पुढे एफ. ठीक आहे. बघा परत जीच्या बघा आता इथं मात्र चुकलंय बघा लक्षात घ्या. इथं GIK आहे. बरोबर आहे का GIK आणि इकडं जीच्या पुढे काय पाहिजे होतं बघा जीच्या पुढे एच आयच्या पुढे जे पाहिजे होतं आणि जे केच्या पुढे एल पाहिजे होतं म्हणजे HJL पाहिजे होतं. इथं मात्र ते काय झालंय बघा HIJ झालेलं हे चुकलेलं आहे. पण हे पाहिजे होतं HJL. हे असं लिहिलं एक एक घर पुढचं तर उत्तर येते बघा. एमच्या पुढे काय निघते बघा MN. एमच्या पुढे एन निघेल, ओच्या पुढे OP आणि क्यूच्या पुढे QR म्हणजे NPR. कुठं दिसते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला NPR ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे NPR. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल. ठीक आहे. बघा आता बघा काय इथं तारीख लिहिली 1 जानेवारी 2002 दिले. ठीक आहे. आणि काय दिले बघा परत सेम 1 जानेवारी 2008 ला कुठला वार असेल म्हटलं. ठीक आहे. बघा आता मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे बघा 2000 तारीख तर सेमच आहे 1 जानेवारी.
फक्त साल बदलले, म्हणजे याचा अर्थ पूर्ण वर्ष घेतलेत त्यांनी, बरोबर आहे का? 1 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2008 मध्ये किती वर्ष निघतात बघा, पूर्ण वर्ष. बघा 2 आणि 6 8, बरोबर आहे का? 6 वर्ष निघतात पूर्ण. आणि नेहमी आपल्याला एवढं माहिती आहे बघा, की प्रत्येक वर्षामध्ये, सामान्य वर्षामध्ये एक दिवस हा एक्स्ट्रा निघतो, म्हणजे त्याला आपण ऑड डेज म्हणतो. ठीक आहे. लीप वर्ष असेल तर 2 दिवस ऑड निघतात. सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस ऑड निघतो. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 1 दिवस ऑड निघतो. आपण काय केलं, 6 वर्षाचे 6 दिवस ऑड घेतले. ठीक आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये बघा लीप वर्ष कुठलं कुठलं आहे. ठीक आहे. तेवढं मग थोडक्यात काय, त्या लीप वर्षामधला 29 फेब्रुवारी जर आपण काउंट करत असेल तर 2 दिवस निघतात. जर तो काउंट करत नसेल आपण तर काय होतं, 1 दिवस निघतो बघा. ठीक आहे. आता बघा आपण 1 जानेवारी 2002 च्या पुढे दिवस मोजत चाललो, बरोबर आहे का? मध्ये लीप वर्ष लागते बघा 2004, आणि ह्या 2004 मधला 29 फेब्रुवारी जो आहे ना, तो आपण मोजून घेतोय, बरोबर आहे का? 29 फेब्रुवारी आपण काय मोजतोय आपण ह्याच्यामध्ये. म्हणजे 1 दिवस इथं वाढतोय आपला, म्हणून तो 1 दिवस एक्स्ट्रा वाढेल. ठीक आहे. बघा 2004 च्या नंतर 2008 सुद्धा लीप वर्ष आहे, पण आपल्याला तारीख कुठपर्यंत मोजली बघा आपण, 1 जानेवारी 2008. 29 फेब्रुवारीचा काही संबंध नाही, ती तारीख पुढे आपल्याला 1 जानेवारी पर्यंत जायची. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा, तर 1 जानेवारी 2002 ला वार कुठला दिलाय, त्यांनी मंगळवार दिलाय, बरोबर आहे का? मंगळवार. आणि मंगळवारच्या पुढे आपल्याला 7 दिवस, 6 आणि 1 7 दिवस मोजायचे, बरोबर आहे का? मंगळवारच्या पुढे आपल्याला किती दिवस मोजायचे, 6 आणि 1 7 दिवस मोजायचे. अधिक 7 जर दिवस केले तर कसं असतं लक्षात घ्या, 7 दिवसानंतर तोच वार असतो. ठीक आहे, बरोबर आहे का? मग थोडक्यात काय, 7 ला जर 7 ने भागलं तर बाकी किती राहते, 0 राहते. शून्याचा अर्थ काय, तोच वार. म्हणजेच मंगळवारच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल बघा, 7 दिवस जर मोजला तर मंगळवार निघतो. इथं पण काय निघेल, मंगळवार. म्हणजे थोडक्यात काय, 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल तर मंगळवार, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले, कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. अ ला 1, स ला 8, ई ला 3, ई ला ह्या चला हे दिले, आणि पुढे काय दिले, असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय बघा. आई फणस बघ. आता आई फणस बघ. ठीक आहे बघा, आ ला त्यांनी काय कोड दिलाय बघा, आ ला 2 दिलाय, इथं 2 घ्या. परत ई ला कोड काय दिलाय त्यांनी, 4 दिलाय, 4 घ्या. फ ला कोड काय दिलाय बघा त्यांनी, फ ला 7 दिलाय, फ म्हणजे 7. न म्हणजेच काय, 9. परत स म्हणजेच काय दिले, स म्हणजे 8. ठीक आहे. फ म्हणजे 7, न म्हणजे 9, स म्हणजे 8. परत ब ला काय दिले बघा, ब ला 5 दिले, आणि घ ला काय दिले बघा 6. म्हणजे आपलं काय निघेल बघा, 24 798 56. बघा 24 कुठे येते, 24 798 आणि 56, म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघून जाईल आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न काय दिले बघा, एका सांकेतिक भाषेत नरेश हा शब्द 730526 असा लिहिला जातो, आणि गोपी हा शब्द 1498 असा लिहिला जातो. तर परीश हा शब्द कसा लिहिला जाईल बघा. नरेश, बघा नरेश, नरेश शब्द कसा लिहितोय आपण, 730526, आणि खाली काय, गोपी. गोपी हा कसा लिहितोय आपण, 1498. ठीक आहे. आणि खाली काय लिहायचं, परीश लिहायचं आपल्याला, परीश. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जर बघितलं बघा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9, याचा अर्थ काय, प्रत्येक अक्षराला हा सेपरेट कोड दिलाय त्यांनी. याचा अर्थ काय, तर मग ज्या अक्षराला समजा तिथं कोड खालीवर पण केलेला नाही त्यांनी. ठीक आहे. याचा अर्थ हा टाईप कुठला आहे, तर समजा जी ला 1 आहे ना, तर जी चा कोड हा 1च असतो या टाईप मध्ये बघा. मग समजा आता पी चा कोड जर बघितला आपण, पी हा 3 नंबरला आहे, तर पी ला कोड हा 9चा असणार आहे, इथं 9 येईल. ए चा कोड काय दिलाय त्यांनी, ए इथं आहे, तर इथं ए चा कोड झाला 3, इथं 3 द्या. आर बघा, आर इथं आहे, आर चा कोड काय असेल मग 0 असेल, तो 0 इथं लिहा. आय चा कोड काय बघा, आय इथं आहे, आय ला झालं 8, तो 8 इथं लिहा. परत बघा यस, यस चा कोड काय असेल मग 2 असेल, तो 2 इथं लिहा. बरोबर आहे का, परीश आहे का पहा, परीश. आणि एच चा कोड काय आहे 6, तो 6 इथं लिहा. म्हणजेच काय, 930826 पुढे निघते बघा याच्यामध्ये, 930826, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.